ज्या व्यक्तीला आजपर्यंत जीव लावला ती व्यक्ती, ती माणसं जर डोळ्यासमोरून एका डोंगराच्या आड जात असतील, मातीच्या आड जात असतील तर काय काय झालं, वेदना होत असतील गड्या, शब्दासुद्धा आपण वर्णन करू शकत नाही. जेव्हा आम्ही आलो ना, ते आपले सरपंच दादा तिथं होते. त्यांनी सांगितलं, महाराज माझी लेक पण गेली, माझं लेकरू पण गेलं. मला तेव्हा एवढं वाईट वाटलं, मला नाही बोलता आलं. तेव्हा एवढं वाईट का वाटलं माहिती आहे का? जीवनातून सगळे जावे हो, सगळे जावे, पण एका बापासमोर त्याची लेकरं जाण्याचं दुःख काय आहे ना, त्या बापाशिवाय दुसरं कोणाला सांगता येत नाही. का? सगळ्यात मोठं दुःख ज्या लेकरानं शेवटी आपल्या चितेला अग्नी द्यावी, ज्या लेकरानं शेवटी म्हातारपणाची काठी व्हावी, त्याच लेकरांना अग्नी देताना बापाच्या काळजाचं काय होत असेल हे आपण वर्णन सुद्धा करू शकत नाही. ज्या आई बापाला सांभाळावं असं वाटत होतं ते आई बाप जर आपल्या डोळ्यासमोर जळत असतील, ज्या पत्नीसोबत संसार करावा ती पत्नी जर जात असेल तर किती मोठं दुःख आहे, या शब्दासुद्धा वर्णन करणं अशक्य आहे. कारण एखाद्या व्यक्तीसाठी अफाट कष्ट करतो, अफाट मेहनत घेतो आपण. एखाद्या व्यक्ती करता रात्रीचं दिवस, दिवसाचे रात्र करतो, त्या व्यक्ती करता मेहनत करतो. ती व्यक्ती जर शिल्लक नाही राहिली, ती व्यक्ती जर नाही पाठीमागं राहिली तर केलेलं कष्ट वाया गेलं वाटतं. कुणासाठी केलं, कशासाठी केलं नंतर वाटतं. ती व्यक्तीच नाही राहिली, मग सोन्या नाण्याची किंमत तेव्हा नसते हो, तेव्हा घरादाराची किंमत नसते, तेव्हा माणसाची किंमत वाटते. म्हणून माणूस आहे ना तोपर्यंत जपा. एकदा का माती आड झाला ना, किती रडलं किती बोलवलं तर परत आणू शकत नाही. आज सगळ्याचे पाण्याने डोळे डबडबलेले आहेत. का? कारण की ही तीच माती आहे, ही तीच माती आहे जी माती आज जरी इथं माणसं हसत दिसली असती ना, आज जरी देवीचं नाव जागर करत असतील तर याच मातीने सोसलेलं आहे. आणि याच मातीने कुठंतरी देवीला सुद्धा बोललेले आहेत की माय अगं जग जननी आहे ना तू. मग लेकरांसोबत एवढं वाईट का केलं गड्या? ज्या आज उन्ही भासते त्या लोकांच्या आलेल्या दादांनी सांगितलं, ज्या लोकांसोबत आम्ही वावरत होतो ती माणसं 4 वर्षापूर्वी आमच्यातनं गेली महाराज. तेव्हा वाईट वाटलं. आज कार्यक्रम आमच्यासोबत वाईट झालं म्हणून आम्ही गप्प बसलो नाही किंवा घरात बसून राहिलो नाही, तर ती माणसं आमच्यासोबत आहे. ती माणसं असते तर त्यांनी एवढ्या उत्साहानं कार्यक्रम केला असता, त्यांनी पण कार्यक्रम केला असता आणि तेही सहभागी झाले असते. म्हणून त्यांच्या नावाने का होईना, त्यांना आमच्या हृदयात ठेवून का होईना, पण आम्ही धट काळजानं या ठिकाणी कार्यक्रम करायचं का होईना पण ठरवलं. फार मोठं बळ काय, याला सुद्धा बळ लागतं. कारण आपल्या गावावरती आता पुनर्लोकन झालं, सुंदर अशी घरं बांधून दिली, सगळं दिलं. आपल्याला दुनिया सगळं दिलं, आपल्याला दुनिया सगळं देईल, पैसा देईल, गाडी देईल, बंगला देईल, सगळं देईल, पण गेलेला माणूस मात्र परत देऊ शकत नाही. कोणी देऊही शकत नाही आणि तुम्ही आम्ही आणू सुद्धा शकत नाही. संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची. हे विले आनंद तैसे ती राहावे, हे विले आनंद तैसे राहावे, हे विले आनंद तैसे ती राहावे, आनंद तैसे राहावे. नित्य सुद्यावे समाधान, नित्य सुधावे समाधान, नित्य सुधावे समाधान. वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ, वाहिला उद्वेग दुःखाची केवळ, वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ, वाहिला उद्वेग दुःखाची केवळ. भोगणे बळ संचिताचे, भोगणे ते फळ संचिताचे, भोगणे ते फळ संचिताचे. हे विले आनंद तैसे ती राहावे, हे विले आनंद तैसे राहावे, हे विले आनंद तैसे ती राहावे, हे विले आनंद तैसे राहावे. नित्य सुद्यावे समाधान, नित्य सुधावे समाधान, नित्य सुधावे समाधान. तुका म्हणे घालू तयावरी भार, तुकाने घालू तयावरी भार, तुका म्हणे घालू तयावरी भार, घालू तयावरी भार. वाहू हा संसार देवाबाई, वाहू हा संसार देवाबाई, वाहू हा संसार देवाबाई. हे विले आनंद तैसे ती राहावे, हे विले आनंद तैसे राहावे, हे विले आनंद तैसे हे ती विले आनंद राहावे. तैसे राहावे. नित्य सुद्यावे समाधान, नित्य सुधावे समाधान, नित्य सुधावे समाधान. अपार कुमार, कुमार कुमार, अपार कुमार, कुमार कुमार, अपार कुमार,
बारकुमाई 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 विठोबा थोर भक्ती आवडती देवा हे थोर भक्ती आवडती देवा हेची 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 थोर भक्ती आवडती देवा संकल्पावी माया संसाराची संकल्पावी माया संसाराची देविले अनके दैते चिरावे देविले अनके दैते चिरावे संकल्पावी माया संसाराचे संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंते तैसे चिरावे ठेविले अनंते तैसे चिरावे हेची थोर भक्ती आवडती देवा हेची थोर भक्ती आवडती देवा हेची थोर भक्ती आवडती देवा हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची संकल्पावी माया संसाराची देविले अनके दैते चिरावे देविले अनके दैते चिरावे संकल्पावी माया संसाराची संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंते कैसे चिरावे ठेविले अनंते कैसे चिरावे नित्य तू द्यावे समाधान नित्य तू द्यावे समाधान आ
चित्तिया सुजावे समाधान देविले अनंते ऐसे तिराहे देविले अनंते ऐसे तिराहे हेची थोर भक्ती आवडती देवा, हेची थोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराची विले अनंते तैसेची राहा. चित्ती असू द्यावे समाधान, वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ
दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे ठेविले आनंद तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान तुका मने घालू तयावरी भार तुका मने घालू तयावरी भार वाहू हा संसार देवापायी ठेविले आनंद तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान विठ्ठल विठ्ठल श्री राधे जी मेरी स्वामिनी मेरा दे जी को दास जन्म जन्म दीजो मोहि वृंदावन को वास पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका श्री गुरुचरण सर निज मन मकर सुधारी बरनो रघुबल विमल जसु दायक भलचारी बुद्धिहीन तनु जानकी सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देह मोहि हरहु कलेश विकार नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वर नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय तस्मै नकाराय नमः शिवाय तस्मै नकाराय नमः शिवाय दया घन शंकर गुरु महाराज दया घन शंकर गुरु महाराज दया घन शंकर गुरु महाराज
शंकर हर हर शंकर जय जय शंकर हर हर शंकर जय जय शंकर हर हर शंकर जय जय शंकर हर हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो हर हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो देवा शिव शंकर शंभो स्वामी शिव शंकर शंभो हर हर शंकर जय जय शंकर 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 पुरविती दासाचे दयाघन शंकर गुरु महाराज 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 विठ्ठल 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 हेची थोर भक्ती आवडती देवा हेची थोर भक्ती आवडती देवा संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंत तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान ठेविले अनंत तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरता उच्चारला अभंग महान भगवत भक्त विश्ववंदनीय महाराष्ट्र भूषण जिजाऊ रमण पाषाण दुंपण पाचव्या वेदाचे निर्माते अखंड जनकल्याणाकरता आपल्या मुख अरविंदातून अमृतवाणी या जगाला देणारे साधू संतांचं जीवन हे जगाच्या कल्याणाकरता असतं हे दावून देणारे अनाथांचं साधकांचं वारकऱ्यांचं ज्यांना बाप म्हटलं जातं भागवत धर्माच्या वटवृक्षाला लागलेलं गोंडस फळ इंद्रायणीच्या काठावरती उठवलेलं भक्तीचं वादळ वैराग्य राग रसिक विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबाराय यांचा साधा सोपा सरळ असा 4 चरणाचा अभंग मात्र 2 चरणाच्या मनुष्यानं भक्ती कशी करावी याचं यथार्थ वर्णन करणारा विठ्ठल विठ्ठल जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्यानं कोणता तरी एक देव आपलासा केला पाहिजे आणि आपलासा एखादा देव केला किंवा एखाद्या देवाला जर धरलं तर त्याची भक्ती ही निष्ठेने अंतःकरणापासून केली पाहिजे पण भक्ती करत असताना भक्ती करावी पण स्वतःच्या मनाची नाही देवाला आवडेल ती भक्ती करावी मग तुकोबाराय जेव्हा सांगतात प्रत्येक मनुष्यानं भक्ती करावी पण देवाला आवडणारीच भक्ती करावी मग तुमच्या आमच्यासारख्या सामान्य जड जीवानी तुकोबारांना प्रश्न केला का हो तुकोबाराय आम्ही देवाच्या आवडती भक्ती केली असती खरं आहे मान्य आहे आम्हालाही आम्ही देवाच्या आवडती भक्ती अवश्य केली असती परंतु कसं आहे ना तुकोबाराय आम्हाला माहित नाही देवाला काय आवडतं आम्हाला माहित नाही देवाला कोणती भक्ती आवडेल अनेक भक्तीचे प्रकार सांगितले गेले मग देवाला कोणती आवडेल भक्ती हे सांगण्याचं काम तर तुमचं आहे तुम्ही देवासोबत राहता तुम्ही देवासोबत वावरता तुम्ही देवासोबत फिरता तुम्हाला देवाच्या प्रत्येक गोष्टी ज्ञात आहेत माहीत आहेत मग सांगा ना देवाला कोणती भक्ती आवडते तुम्ही सांगावं आम्ही ऐकावं तुम्ही बोट दाखवावं त्या रस्त्याने आम्ही चालावं तुम्ही सांगा फक्त देवाला कोणती भक्ती आवडते तुकोबारायांनी सांगावं देवाला आवडणारी एकच भक्ती आहे जी थोर सुद्धा आहे हेची थोर भक्ती आवडती देवा संकल्पावी माया संसाराची महाराज काय सांगतात की तुम्ही प्रेमानं केलेली भक्ती देवाला आवडते का प्रेमानं केलेली कारण लोकांचं कसं झालं माहिती संकल्पावी माया आजकाल लोकांची सगळी माया कुठं असते संसारात असते कुठल्या साधू संतांना ऐका कोणतेही साधू संत डायरेक्ट संसार सोडा म्हणत नाही संसार हा केला पाहिजे सगळ्यांनीच परमार्थ केला तर प्रपंच कुणी करायचा म्हणजे प्रपंच ठीक आहे संसार ठीक आहे करा नाही असं नाही पण तुमच्या संसारामध्ये जी माया आहे ना जास्त माया उतू चाललेली ना त्यातली थोडीशी माया फक्त भगवंताच्या भक्तीला देऊन पहा जगाचा मालक धावत पळत तुम्हाला दर्शन द्यायला आल्याशिवाय राहणार नाही मग महाराज भक्ती करत असताना भक्ताची दशा कशी पाहिजे ठेविले अनंते त्या आनंदाने ठेवलं तसं राहता आलं पाहिजे चित्ती असू द्यावे समाधान आणि मग महाराज सांगतात जर
त्याच्या नियतीमध्ये उलाढाल करण्याचा प्रयत्न केला तर वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोग नेते फळ संचिताचे, मग मात्र दुःखाचं फळ भोगावं लागणार. नवे नवे तर आपल्याला काय संचित कर्माची फळं भोगावी लागणार. मग महाराज याच्यातनं सुटका नाही का हो? म्हणजे भक्ती करायची ती करायची आणि मग याच्यातनं पण सुटका नाही, मग काय करून तरी भक्ती उपयोग आहे असं जर वाटत असेल तर एकच करावं की महाराज सांगता सगळ्याचा सारांश एकच. तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवापायी. सर्व भार एकदा का तुम्ही जगाच्या मालकाच्या पायावरती अर्पण केला की तिथून पुढं सगळं काही त्याला लागतं. म्हणून महाराज सांगतात फक्त भार अर्पण केला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल या ठिकाणी चिंतनाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेचं अत्यंत सगळ्याला ज्ञात आहे, सगळ्याला माहीत आहे कशानिमित्त कीर्तन आहे, कशानिमित्त तुम्ही आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत. पण तरी कीर्तनकाराचं कर्तव्य, वक्त्याचं कर्तव्य कशानिमित्त जमलं हे सांगून जावं. आज या ठिकाणी आपल्या तळीये गावामध्ये श्री माईक बंद करा बरं. विठ्ठल 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 टाकी बंद झाली. या ठिकाणी असणार आपलं तळीये ग्रामस्थ तळीये गाव आणि या गावामध्ये श्री गावदेवी मंदिर तळीये या जीर्णोद्धारा सोहळ्यानिमित्त या ठिकाणी सुंदर असं एक दिवसीय कीर्तन सोहळा भव्य दिव्य स्वरूपाचं या ठिकाणी सुंदर असं नियोजन आपल्या तळीये ग्रामस्थांनी या ठिकाणी केलेलं आहे. खरं पाहायला गेलं तर या कार्यक्रमानिमित्त जीर्णोद्धारानिमित्त आपण कीर्तन सेवाच ठेवावी अशी बुद्धी ज्यांच्या मनामध्ये आली ते असणारे आजचे आयोजक नियोजक संयोजक त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत गड्या. फार सुंदर असं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. आपली गावदेवी आहे आणि गावदेवीचं सुंदर असं मंदिराचं जीर्णोद्धार या ठिकाणी झालेलं आहे. सांगू तुम्हाला तर जीर्णोद्धार शब्द आला म्हणून जीर्णोद्धार फक्त मंदिराचंच केलं जात नाही, कधी कधी आयुष्य जगण्याकरता आयुष्याचं सुद्धा जीर्णोद्धार करावं लागतं बरं का. याची प्रेरणा आज खऱ्या अर्थानं आपल्या इथूनच घ्यायचे. फार सुंदर असं देवीचं मंदिर या ठिकाणी आहे. सुंदर असं मंदिर या ठिकाणी मंदिराचं बांधकाम झालेलं आहे. खरं पाहायला गेलं तर आम्हाला बऱ्याच गावामध्ये एक देवी सहसा पाहायला भेटते. कुठं गेलं की एका गावामध्ये एक मंदिर, कुणाच्यामध्ये आपल्या असणाऱ्या जोगेश्वरी मातेचं मंदिर आहे, कुणाच्या गावामध्ये मरियाईचं मंदिर आहे, कुणाच्या गावामध्ये जगजननीचं मंदिर आहे. अनेक वेगवेगळी मंदिरं आहेत बरं का, वेगवेगळी मंदिरं आहेत. पण पहिलं गाव असं पाहिलं ज्या गावामध्ये सगळ्या देवी एकाच जागेला आहेत बरं का. आणि एवढं मोठा आनंद वाटला की खऱ्या अर्थानं स्त्री शक्ती काय, तिचं काय शक्ती असते, काय सामर्थ्य असतं या मंदिरात आल्याबरोबर ते जाणून येतं. आणि या आपल्या असणाऱ्या जोगेश्वरी मातेच्या मंदिरामध्ये, गावदेवीच्या मंदिरामध्ये खऱ्या अर्थाने पाहायला गेलं देवीचा जागर आहे आणि देवीच्या जागरानिमित्त एका मुलीचंच कीर्तन घ्यावं याची तुम्हाला बुद्धी आली हे खरंच मोठं आहे बरं का. कारण देवीसमोर आपण स्त्री शक्तीचा जागर करतो आहे का नाही. अनेक बरं की बघा देवीच्या मंदिरासमोर आज म्हणजे देवी जरी असली, ती जगजननी माता जरी असली, ती जोगेश्वरी आई जरी असली, ती मरी आई जरी असली, ती जगन्माता जरी असली, ती जगदंबा जरी असली, जननी जरी असली, तरी सुद्धा ती पहिल्यांदा एक स्त्री आहे बरोबर. आणि स्त्रीचं सामर्थ्य सामान्य नाही हे आपल्याला जगजननीकडेच पाहून कळतं, सामान्य नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तिच्या दरबारामध्ये माझं कीर्तन हे माझं अहो भाग्य आणि त्याहून मोठं भाग्य त्याच तिच्या दरबारामध्ये एवढ्या नारी शक्ती जमलेली आहेत बरं का. आणि खरंच आनंद वाटतो. आज तुमच्यापेक्षा संख्या यांची जास्त आहे बरं. मग संख्या आपली जास्त आहे तर तुम्हाला माझं सांगणं आहे, इकडून आवाज नाही आला तरी चालेल पण इकडून आवाज जोरात जोरात येऊ द्या आवाज. आपण काही साध्या सुद्या की लाडक्या बहिणी आहे की कुणाचा आवाज
नस नाही आला तरी चला, पण लाडक्या बहिणीचा मोठ्या भावासारखा तरी आवाज. आता काय करावं, जरा जोरात जोरात जोरात. मला माहित आहे कीर्तन सुटल्यावर जेवाय आहे ना. हा म्हणा की टेन्शन आलं की मला इथं एवढ्या लांब आलंय तसं जायचं म्हणलं परत अवघड आहे. कीर्तन झाल्यानंतर प्रसाद आहे, पण कीर्तन सुटल्यानंतर आपल्याला एवढ्या जोराची भूक लागली पाहिजे की खरंच वाटलं पाहिजे, भूक एवढ्या जोरात लागली पाहिजे, खरं वाटलं पाहिजे आज कीर्तन ऐकलं आणि आज आपण पण कीर्तनाचा मनसोक्त आनंद घेतला वाटलं पाहिजे. म्हणून जोरात तुमचा आवाज आला पाहिजे, तुम्ही चांगलं सहकार्य केलं पाहिजे, त्याशिवाय कीर्तन पुढे जाणार. मग काय सोडून निघून जाऊ काय, जाणार नाही म्हणजे जाणार पुढे. फक्त साथ चांगली द्या. विठाल 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 विठ्ठल 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 येते का? हां फक्त स्पष्ट करा थोडासा, काही हरकत नाही, आपलं असं काही असं नाही. फार सुंदर असं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. देवीच्या प्रांगणामध्ये आम्ही या ठिकाणी बसलेलो विराजमान झालेलो आहोत. फार सुंदर नियोजन आणि या ठिकाणी माझंही अहो भाग्य, एवढ्या दूरवरून इथं येण्याचं योग आला, इथं येण्याचं एक भाग्य मला भेटलं आणि तेही अशा भागामध्ये ज्या भागाला छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेली माती लाभलेली आहे. म्हणून खरंच या भागात आल्यानंतर रायगड जिल्हा म्हटलं ना बाबा, असा अभिमान काय होतो कोणास ठाऊक, ती ताकदच आहे इकडच्या मातीमध्ये. रायगड जिल्हा म्हणला की आमच्या भागातली माणसं आली वेडी पिसेस होतात. मी सकाळपासून मला रायगडला जायचंय रायगडला जायचं म्हणजे रायगड जिल्ह्यात जायचंय, एवढी आनंदित होते ना. का इकडची माणसं भारी आहेत, एवढी भारी आहेत ना, एवढी मोळाकीची माणसं आहेत. आल्या आल्या संपत दादा होते, विजय दादा होते, एवढा आनंद वाटला का नाही. इथं आल्यानंतर एवढी माणसं तिथं आले, दादा आले, नंतर असणारे आपले सरपंच दादा ते आले, संपूर्ण मंडळी जेव्हा तिथं आली तेव्हा त्यांनी बोलायला चालू केलं. नंतर घरी गेलो आम्ही, दादांच्या घरी गेलो. तिथं गेल्यानंतर सुद्धा खरं पाहायला गेलं तर दररोज आम्हाला गावं फिरावी लागतात, पण कधीच असं वाटलं नाही की आपण आपल्याच गावामध्ये आपल्या माणसामध्ये आलोय. पहिल्यांदा या लोकांसोबत बोलताना वाटलं की आपण आपल्या माणसांमध्ये आणि आपल्या गावामध्ये आलोय. एवढी जीवाला जीव देणारी माणसं आहे, अशी माणसं असल्यानंतर कुणाला गाव सोडून जावं वाटलं. फार सुंदर प्रेमाची असणारी माणसं या ठिकाणी आहेत. संपूर्ण असणारे आपल्या तळिया ग्रामस्थ, जेवढं करावं तेवढं कौतुक कमी. फार सुंदर या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. संपूर्ण असणारे आपले साथीदार टाळकरी मंडळी, विनकरी मावशी या ठिकाणी आहेत. वा, कीर्तनकार सुद्धा लेडीज, गायनाचार्य सुद्धा लेडीज. तुमचं नाही सांगत इकडं सांगते. आणि विनकरी सुद्धा बघा बरं काय आपली ताकद आहे, आज पावरच आहे हो. म्हणून जोरदार टाळ्या आपल्या विनकरी मावशीसाठी झाल्या पाहिजे. म्हणून त्यांचे अगदी आभार. आदी करून असणारे सर्व मंडळी, एकुलते एक आपले असणारे मृदुंगाचार्य त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या हो. आदी करून असणारे गायनाचार्य या ठिकाणी असणारे राहुल दादा, नंतर असणारे वा, ज्यांच्यामुळे या ठिकाणी येण्याचा योग आला, ज्यांना रायगड भूषण म्हटलं जातं, असे असणारे भजन सम्राट आपले सीताराम महाराज साळुंखे, त्यांच्या अगदी या ठिकाणी त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत गड्या. या ठिकाणी असणारे बाबा, या ठिकाणी संपूर्ण टाळकरी मंडळी, अगदी शाजेल अशी सर्व मंडळी, बसणारे माता वर्ग, असणारे संपूर्ण अगदीच करावं तेवढं कौतुक सर्वांचं कमी. या ठिकाणी सुंदर असे सिस्टीमवाले दादांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या होत्या. काय हसराचे दिसायला तर किती भोळ आहेत. खरं सांगा, भोळ्या माणसाशिवाय काम नाही. का माहिती का, माणसाने भोळं राहावं पण काम असं करावं की टॉपचाच विषय झाला पाहिजे. म्हणून फार सुंदर सिस्टीम, जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. अहो ती सिस्टीम काय सोपी आहे का. मग अशी मी तिथून येत होते ना, सिस्टीम ती अशी गरम वाफ सोडत होती, गरम. मी म्हणलं सुरुवातीला तर असं आहे तर परत काय आपलं खरं नाही.
पण फार सुंदर या ठिकाणी सिस्टीम दादांनी दिलेले आहे. करावं लागतं कौतुक. का माहिती का, ते ऑपरेटिंग करणं एवढं सोपं नाही. आपण इथनं किती पण सांगू शकतो हे द्या ते द्या. आणि माझं एक असं आहे बरं का दादा, मी कधीच कुणाला ताप देत नाही. काय कुणाला ताप द्यायचा बाबा. एखाने उगा 2 तास तुमच्या समोर यायचो ताप दिला म्हणजे तुम्ही वर्षभर माझं गारानं परत गाणार. महाराज असाच होता, महाराज असाच बोलला, महाराजांनी हेच सांगितलं. त्याच्यापेक्षा कुणाला काही नावं ठेवायची नाही. म्हणून फार सुंदर सृष्टीवाले दादा. आता तुम्ही एवढं भोळं माझ्याकडे एवढं टक लावून बघताय म्हणून तुम्हाला सांगू दादा, तुम्ही जर चुकून आमच्या भागामध्ये आला आला ना चुकून आमच्या भागामध्ये तर सांगेन मी तुम्हाला, मला कौतुक करायची सवय. मी आवर्जून सृष्टीवाले दादांचं कौतुक करते. सृष्टीवाल्या दादांचं कौतुक केलं दादा. खरं सांगते हो, खरं सांगते. सृष्टीवाल्या दादांचं आमच्या भागाचं कौतुक केलं पळत येतात पळत माझ्याकडं. महाराज काय कौतुक केलं, काय कौतुक केलं. अहो एवढा सप्ताह वाजवला ह्यांचा, एवढे कार्यक्रम वाजवले, एवढं सिस्टीम जोरात दिलं, जीवाचं रान केलं, आटापिठा केला, पण तरी सुद्धा एवढं कधी तोंड भरून कौतुक केलं नाही. पहिलं महाराज एवढं तोंड भरून कौतुक केलं. मग अहो माझं कौतुक करणारा व्यक्ती पहिलं भेटली म्हणून माझ्याकडनं 5,000 रुपये बक्षीस. तोक मावश्या एवढं म्हटलं तुम्हाला टाळ्या वाजवताय. ऐका, आमच्या इकडच्या व्यक्तींना कौतुक आवडलं किती किती देतात, किती आता बोला की 5,000 हां 5,000 देतात. 5,000 5 पुऱ्या नाही रे, 5,000 देतात. आणि आता ह्यांचं तर लय आमच्यापेक्षा पण ह्यांचं लय डबल कौतुक केलंय. ह्यांना तर भोळं सुद्धा म्हणलंय. मग ह्यांनी किती द्यावं, कोण म्हणलं. बसावं त्यांनी तिथं, निम्यात वायऱ्या उपसून निघून गेलं का नाही. आपलं कीर्तन पण केलं, कार्यक्रम पण गेला पण नाही हो. फार सुंदर गुणी सृष्टीवाले या ठिकाणी. त्यांचे आभार अधिकून असणारे सर्व मंडळी. आणि या ठिकाणी विशेष ज्यांचे आभार मानावे, ज्यांचं महाराष्ट्रामध्ये टॉपला चॅनलमध्ये नाव आहे असं असणारे आमचे ओम साई क्रिएशन, आमचे चैतन्य दादा या ठिकाणी वेळात वेळ काढून उपस्थित आहेत. माझ्यावरती लहान बहिणीसारखं प्रेम करणारे आमचे चैतन्य दादा. खरं पाहायला गेलं आपलं कीर्तन हे तुम्ही आज मला पाहताय, पण उद्यापासून तुम्हाला दररोज फोनवरती ते पाहता यावं याच्याकरता सुंदर असं ते यूट्यूब चॅनल आमचं ओम साई क्रिएशन या ठिकाणी आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. उद्यापासून फक्त तुम्हालाच नाही तर सगळ्यालाच दिसणार आहे. त्याच्यामुळं नीट बसा, नीट बघा. हो, एखादी जर लय माझ्याकडं टकलम बघत असली टकामक टकामक चुकून कॅमेऱ्यात जर दिसली का नाही परत काय करत नाही बरं. पण नाही, फार सुंदर या ठिकाणी आमचे चैतन्य दादा आहेत, आदिकर असणारी संपूर्ण मंडळी. फार सुंदर नियोजन. आता गोड असं चिंतन आहे का, विठाल विठाल आज आपण जोगेश्वरी माताच्या, जननी माताच्या, मर्याईच्या देवींच्या समोर या ठिकाणी आई जगदंबेच्या समोर बसलेलो आहोत. आदिशक्ती आदिमायाच्या समोर बसलेलो आहोत. तिच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम चालतोय. आता खरं पाहायला गेलं फार सुंदर असं कार्यक्रमाची रूपरेषा आहे, फार सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन केलं. त्यानिमित्त तुम्ही आम्ही आजच्या एक दिवशी कीर्तन सोहळ्या करता, एक दिवसाच्या कीर्तनाकरता तुम्ही आम्ही आज या ठिकाणी उपस्थित झालो. तुम्ही आम्ही आज या कीर्तनाला आलो का नाही, आलो का नाही. जोरात आवाज येऊ द्या. हो हां आलो म्हणा, आलो बरं, म्हणजे आमच्या सोबत असं. मग तुम्ही आम्ही आज कीर्तन आलो का नाही, जोरात जोरात. तुम्ही आम्ही आज कीर्तन आलो का नाही. आता ठीक आहे, चांगला आवाज आहे तरी म्हणले बरं. हां, आनंदानं जोरानं. आणि माझं काय म्हणणं आहे, मी जोरानं का म्हणा म्हणते, ज्याचा मला जोरानं आवाज येईल त्याला जाताना माझ्या पाकिटातले 100 रुपये बक्षीस. उग खोटं खोटं खरं खरं द्यायला मी मोकळी आहे. मला माझ्या गाडीची टायर विकून जावं लागेल. एवढं मनाव कुणी नाही घ्यायचं, पण हे सांगणं माझं एकच आहे, फक्त जोरात आवाज येऊ द्या. तुम्ही आम्ही आज कीर्तन आलो का नाही. वा, जोरात आवाज आला गड्या. आता इकडचा विषय संपला, आता इकडून आवाज आला पाहिजे. आता इकडं होती नारी शक्ती जिंदाबाद, आता इकडं आता काय करू. तुम्ही तर म्हणायच्या अगोदर टेन्शन मध्ये आला. पुरुष मंडळी आता दाखवून द्या, हम भी किसी से
जोरात आवाज आला पाहिजे, जोरात हा. यांचा जेवढा होता त्याच्या डबल आपला आवाज आला पाहिजे, जोरात जोरात खणखणीत दणदणीत. इकडं बसणारे पुरुष मंडळी इकडंच नाही, सगळ्याच जोरात. तुम्ही आम्ही आज कीर्तनाला आलो का नाही? आलो. हो तुम्ही आपल्या पार्टीचा आहे, पार्टी बदलतो काय थांबा. फक्त बसलेले नाही म्हणा, हे जे आहेत ना आपले पुरुष मंडळी यांनी सगळ्यांनी म्हणायचे, मागं बसणारे तिकडं टेकून अंधारात तिकडे बसणारे सगळ्यांनी जोरात जोरात. तुम्ही आम्ही आज कीर्तन आलो का नाही? वा वा, आला आला आला. तशी लेकरो काय दणकून म्हणते होते हो. आता चला अजून फूट पाडू. पुरुष मंडळी झाले, महिला मंडळ झाल्या, आता लेकरांची बारी. जेवढी जेवढी लेकरं इथं उपस्थित आहेत लेकरांनो, आता तुम्ही दाखवून द्या हम भी किसी से काय. बरं असू द्या, हा चांगला आहे. बरं हम भी किसी से कम नाही म्हणून जोरात खणखणीत दणदण्यात तुमचा आवाज आला पाहिजे, ह्यांना कळू द्या सगळं सगळ्याचा आवाज. तुम्ही आम्ही आज कीर्तन आलो का नाही? बाबा हे डेंजरच आहे. एवढी एवढी 4-5 आहे लई नाही ती. म्हणून लेकरांच्या नादी लागून जमत. वा वा, चांगली साथ दिली. आता टाळकऱ्याची बारी. टाळकरी हम भी किसी से. हा मग आता आपला जोरात आला पाहिजे. विनाकरी मावशी जोरात जोरात आवाज आला पाहिजे. आता टाळकरी, आता ढिलं पडायचं, ह्यांना कळवू द्या हम भी किसी से. हा जोरात. तुम्ही आम्ही आज कीर्तनाला आलो का नाही? आलो. बरं आलो. झालं आता, त्यांचं झालं, तुमचं झालं, यांचं झालं, यांचं झालं. पकवाजे ते म्हणे पकवाज आवाज काढतो पण एकट्याला ओरडायला लावू नका. म्हणून आता सगळ्यांनी वेगवेगळे म्हणले, पण आता जोरात. जेवढे पार्टी पाडल्यावर कसं म्हणले ना, कसं असतं लोकांना आपली आपली पार्टी प्रिय असते. माझं काय सांगणं आहे, जसं वेगळं झालं म्हणलं ना जोरात, तसं एकत्र नका जोरात जोरात. इथली धरती थरथरली पाहिजे, खरंच वाटलं पाहिजे बाबा कीर्तनाला आलो. जोरात प्रेमानं जोरात म्हणायचं. तुम्ही आम्ही आज या ठिकाणी कीर्तन आलो का नाही? तुम्ही आम्ही कीर्तन आलो का नाही? वा हो, तुमचं काहीच नाही हो, तुम्ही आलो आहे. काय आनंद घेतो तेव्हा. असं पाहिजे, असं असं रक्त सळसळलं पाहिजे. तुम्ही आम्ही आलो आलो आलो. कोण म्हणलं आलो? म्हणलं कोण आलो? तुम्ही म्हणसाल महाराज आता काही खरं नाही, एवढ्या तुम्हीच म्हणून घेतलं आलो आलो आलो. आता काय म्हणताय? अरे पण कोण म्हणलं तुम्हाला आलो? तुम्ही आम्ही आलो नाही. अरे या काय जागेवर अरे, एकदा म्हणताय आलो, आता म्हणताय नाही. हा तुम्ही ऐका, तुम्ही आम्ही आलो नाही का? मग तुम्ही म्हणताल इथं काय आमची भूत बसली का? ऐका, तुम्ही आम्ही आलो नाही. स्वतः जोगेश्वरी माताची, आई जगदंबे मातेची, जननी मातेची इच्छा होती की तुम्ही आम्ही या कीर्तन सेवेला यावं, म्हणून स्वतः जगदंबाने तुम्हा आम्हाला या कीर्तनाला आणलं ना, की तुम्ही आम्ही आलो. बरं का, तुम्ही आम्ही आलो नाही तर देवीनं जगदंबे मातेने तुम्हा आम्हाला इथं आणलं. आणलं काय केलं? आणलं ना. कारण का त्यांच्या सत्तेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलू शकत नाही. चाले हे शरीर, चाले हे शरीर कोणाची सत्ते. चाले हे शरीर, चाले हे शरीर कोणाची सत्ते. चाले हे शरीर, चाले हे शरीर चाले हे शरीर, चाले हे कलाकाराला दाद ही त्याच्या टाळ्यांची असते. टाळ्या वाजवायला आज ढिलं पडायचं हा नाही.
आज काही नका करू पण टाळ्या तरी जोरदार खणखणीत दणदणीत अशा इकडं कडाका परत अशा घुमल्या पाहिजे त्या टाळ्या बरं वा भारी आहे बरं ऐकतोय की अहो मला वाटलं ऐकत नाही का लोक पण ऐकतात का म्हणून फार सुंदर गायनाची साथ देतात बरं का दादा खरं पाहायला गेलं तर गायनाचार्य होणं एवढं सोपं नाही काय सहज गावं गायनाचार्यांकडे एक विशेष गुण असतो की आम्ही दिवस रात्र कीर्तन करू द्या आम्ही दिवस रात्र साधना करू द्या आम्ही न थकता न काही करता नुसतं नामचिंतन करू नाही तर काही करू द्या आम्हाला जेवढ्या लवकर देव प्राप्त होत नाही तेवढ्या लवकर गायक लोकांना देव प्राप्त होतो स्वराच्या जोरावरती आवाजाच्या जोरावरती स्वर लावला की देवाची प्राप्ती करून घ्यायचं सामर्थ्य गायकाकडे असतं म्हणून गायक म्हणजे साधे सोपे नाही गड्या सामान्य नाही म्हणून जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे जोरदार टाळ्या म्हणून भात चाले हे शरीर कोणाची या सत्य कुणाच्या सत्तेने चालणार आहे म्हणून त्यांची सत्ता म्हणून त्यांनी तुम्हा आम्हाला इथं कीर्तनाला आणलेलं आहे त्यांनी तुम्हा आम्हाला इथं कीर्तनाला आणलं बसवलं कारण बघा ज्ञानोबरायांच्या भाषेमध्ये सांगायला गेलं म्या बोलविला वेदू बोले म्या चालविला सूर्यो चाले म्या हलविला प्राणो हाले जो म्या जगाते चालिता विश्व चालवणारा आहे का नाही त्याच्या सत्तेने तुम्हा आम्हाला इथं येण्याचा योग आलेला का तुझी या सत्तेने वेदासी बोलणे तुझी या सत्तेने वेदासी जगाच्या मालकाची इच्छा होती जगदंबेची इच्छा होती म्हणून तुम्ही आम्ही या ठिकाणी आलो बघा आता त्यांनी तुम्हा आम्हाला इथं आणलं त्यांनी तुम्हा आम्हाला कीर्तनात बसवलं तर आपलं कर्तव्य काय आहे तर ज्या देवाच्या नावानं हे शरीर चालतं बोलतं फिरतं त्या देवाचं गुणगान गाणं But
खरं सांगू, आमचे गुरुवरे बाबा म्हणतात, जिथं गायक उत्तम असतात, जिथं वादक उत्तम असतात, तिथं कीर्तनकारांना बोलायचं नसतं. मग काय ताव काय नाही बोल. पण आता कसं आहे, कशासाठी नाही बोललं तरी चालते, पण ह्याच्यासाठी तरीही बोलावं लागते बरं. म्हणून जास्त विषय नाही घेत मी. फक्त एकच की ज्याच्या सत्तेने शरीर चालतंय त्याची भक्ती करणं हे कर्तव्य आहे. मग भक्ती करत असताना त्याच्या आवडीची केली पाहिजे. आपण त्याच्या आवडीनिवडीची पर्वा करत नाही. बरं भक्ती का करावी, नाही केली तरी जमते किंवा महाराज? नाही हो, केली पाहिजे. का? कारण आल्यानंतर भक्तीच नाही केली तर देहाला मोक्ष कसा भेटायचा, देहाचा उद्धार कसा व्हायचा? भक्ती का करावी? मुख्य कारण सांगू, भक्ती का करावी. तुम्ही आम्ही त्या देवाची लेकरं आहे. तुम्ही आम्ही त्या देवाला नाही आठवायचं, तुम्ही आम्ही त्या देवाची भक्ती नाही करायची तर कुणी करायची? लेकरं आहे तुम्ही आम्ही. स्वतः भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात, ही माझी लेकरं आहे. ममेवांशो जीवलोके जीवभूत सनातन. मग जर तुम्ही आम्ही जर त्याची लेकरं आहे तर लेकरांचं कर्तव्य त्याची भक्ती करणं. मग भक्ती करावी, पण कशी करावी? तर देवाच्या आवडती भक्ती करावी. मग महाराज देवाच्या आवडती भक्ती, आता ऐका, भक्ती जर सांगायला गेलं तर भक्ती 9 प्रकारची आहे. भक्ती किती प्रकारची आहे? 9 प्रकारची. कारण नवविधा काय जाणी जी भक्ती. मग भक्ती 9 प्रकारची आहे. मग मी म्हणते भक्ती 9 प्रकारची नाही करता आली. भागवतामध्ये 9 प्रकारच्या भक्तीचं वर्णन आहे. श्रवणम, कीर्तनम. हो, मग श्रवण भक्ती आहे, कीर्तन भक्ती आहे, दास्य भक्ती आहे. भक्तीचे 9 प्रकार आहे. सांगायला आपल्याला तेवढा विश्लेषण करा वेळ नाही, पण मी एकच सांगेल गड्या, 9 भक्ती नाही जाणता आली तर काय करावं? नुसती भक्ती जाणावी. 9 प्रकारची राहू द्या, साधी सोपी आहे. ही भक्ती जरी जाणली तरी खरंच भगवंताला न वाटेल. नवे भक्ती जाणता आली पाहिजे, पण कशी? अंत करणारे जिव्हाळ्याने जाणता आली पाहिजे. जाणे भक्तीचा जिव्हाळा, 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 दैवाचा पुतळा, तो दैवाचा पुतळा, तो दैवाचा पुतळा, आणि गाणं हे तोची देवाचा पुतळा, तोची देवाचा पुतळा, माझे मन. नुसता भक्तीचा जिव्हाळा झाला तरी धन्य आहे. जाणता आलं पाहिजे. मग महाराज चला, आता महाराजांनी एवढं सांगितलं तर भक्ती आता करायला चालूच करू. पण भक्ती वाटते तेवढी सोपी नाही. भक्ती दिसायला नाव सोपं आहे, भक्ती सोपी नाही. भक्ती सारखं कठीण भक्ती आहे. तो कठीण सुरावैल भोळी, भक्ती 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 तो भक्ती तो
आहे ते योगीचा पर्वत हे देव आहे ते योगीचा तिथे कठीण सुळावरील होय. अहो महाराज, अवघड अवघड कशाला जाताय? साधं सोपं सरळ सांगा की देवाला काय आवडतं, सरळ करू आम्ही. देवाला काय आवडतं सांगायला गेलं तर साधं सोपं फार देवाला गोड आवडतं. हे काय आवडे देवासी तो ऐका प्रकार, 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 देवासी तो ऐका प्रकार आवडे देवासी तो ऐका प्रकार आवडे देवासी तो ऐका प्रकार आवडे देवासी तो ऐका प्रकार, 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 आवडे देवासी तो ऐका प्रकार 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 नामाचा उच्चार रात्रीना, 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 नामाचा उच्चार आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिना. देवाला काय आवडतं? नामाचा उच्चार केलेला जास्त देवाला आवडतं. मग कोणत्याही परिस्थितीत कसे असू द्या, नाम घेतलं ना देवाला फार आवडतं. आणि म्हणून तर त्या नामाच्या जोरावरती भगवंत सुद्धा सांगतात की जिथं नाम आहे तिथं काळाने सुद्धा जायचं नाही इकडे. यमधर्म सांगेत होता तुम्हा नाही तेथे सत्ता, जेत होय हरिकथा सदा घोष नामाचा. एवढं नामाचं महत्व. आणि म्हणून तर सगळ्यात साधी सोपी जर भक्ती असेल तर नामचिंतनाची भक्ती, नामस्मरणाची भक्ती. म्हणून नाम संकीर्तन साधन पै सोपे आणि जळतील पापे जन्मांतरी. साधं सोपं मार्ग आहे, साधी सोपी भक्ती आहे. फक्त नामचिंतन करायचंय, देव त्याने प्रसन्न होणार. बरे हेही नाही जमलं तर पुढे सांगतात तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा. मग काय पाहिजे? तुळशी माळ गळा आणि कपाळाला गंध. मग माझं सांगणं या दोन्हीतलं एक तरी करा, या दोन्हीतलं एक तरी करा, पण करा. पवित्र अशी तुळशीची माळ घाला. लागले नाही घालायचं नका घालू, पण ज्यांनी घातली त्याला तर नाव ठेवू नका. म्हणून पवित्र अशी तुळशीची माळ असली पाहिजे. माळेचं का माहित आहे का? आता आजीबाई माळकरी दिसते म्हणून सांगू. हा तुम्हालाच म्हणते, तुम्हाला टकलं बघता अजून माझ्याकडं. म्हणून आजी सांगू माळेचं महत्व. आता काही लोक माणूस गेल्यानंतर बऱ्याच ठिकाणी प्रथा असते की माणूस मेल्यानंतर त्याच्या तोंडावरती तुळशीचं पान ठेवतात. आहे का? तुम्हाला ऐकू नाही नसती तुमच्या इकडे? आहे ना? बरं आहे. म्हणजे बऱ्याच ठिकाणी सगळीकडं माणूस मेला की त्याच्या मुखावरती तुळशीचं पान ठेवतात. बरं का ठेवतात? हो का ठेवतात? हो 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 तळ्याच्या बाया अगं बोला ग. तुळशीचं पान का ठेवतात?
घातली म्हणून मेल्यावर तुळशीचं पान नाही व माय. तुळशीचं पान कशा करता की जाऊ दे आयुष्यभर पण मेल्यानंतर तरी पवित्र होऊन जावं म्हणून तुळशीचं पान. पण जे शरीर 5 मिनिटानंतर जळणार आहे त्या शरीरा पवित्र करून काही उपयोग होणार आहे का? म्हणून मेल्यानंतर तुळशीचं पान मुखावरती ठेवण्यापेक्षा जिवंतपणे तुळशीची माळ गळ्यात ठेवा. पंढरीश पांडुरंग परमात्मा आपल्या जवळ आल्याशिवाय राहणार नाही. का गळ्यामध्ये माळ आहे आपल्या बरोबर. आणि सांगू तुम्हाला या गळ्यातल्या माळ्याचं एवढं मोठं महत्व आहे. गळ्यातल्या माळ्याचं एवढं मोठं महत्व आहे की गळ्यामध्ये सोनं घालून जर बाहेर पडलो तर चोराची नजर पडेल. गळ्यामध्ये सोनं घालून जर बाहेर पडलो तर चोराची नजर पडेल. पण गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ घालून जर घराच्या बाहेर पडलो तर जगाच्या मालकाची नजर आपल्यावरती पडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. आता विषय आला टिळ्याचा. हात जोडून सांगणं आहे कपाळ रिकामं ठेवू नका. काही लोकांचं समजून घेऊ शकते मी परंतु काही लोकांना माझं सांगणं आहे आपण महाराष्ट्रात जन्माला आलो आपण भारतात जन्माला आलो तर पहिलं कर्तव्य आहे आपण हिंदू धर्मामध्ये जन्माला आलो तर कपाळ रिकामं सोडायचं. काय ना काय लावत जा त्याला. नसलं लावणं होत तर ये माझ्याकडं ये म्हणजे मी लावते हो. नाही तुम्हाला काही वेगळं वाटायला नको. काहीतरी सकाळ सकाळ काही ना काही लावत जा काही ना काही. आता आम्ही कार्यक्रमाला आलो का नाही तर आमच्या इथले बाबा आहे ते उठकी सूट म्हणजे सकाळ सकाळ त्यांना सवय की अशी चक्रा मारून यायचं फिरून यायचं. आणि माझं कसं आहे ना एखादा चुकत असेल तर डायरेक्ट तोंडावर बोलायचं. मी कुणाला घाबरत मी फक्त वडिलांना घाबरते बाकी नाही कुणाला घाबरत. पण कसं आहे जे आपल्याला पटतं ते बोलावं जे नाही पटत तेही बोलून टाकावं. ते दररोज बनलं तरी असे चक्रा मारून बरोबर आमच्या दारात आले की नाही. मला एकच गोष्ट सकाळ सकाळ त्या माणसाचं तोंड पाहायला भेटते पण रिकाम्या कपाळानं. मी म्हटलं बाबा तुम्ही आयुष्यात काही नका करू उद्यापासून माझ्या पाकिटला तुम्हाला पैसे देत जाईल पण कपाळाला गंध लावत जावं. सकाळ सकाळ तुमचं मुख बघितलं की उगं वाटतं पण कपाळाला गंध पाहिला कपाळावरती गंध का लावावा. हिंदू धर्मामध्ये आहोत हे तर ठीक आहे पण का कारण की बघा एखाद्या माणूस पहिल्यांदा आपल्याला भेटला की त्याचं पहिलं लक्ष कुठं जातं आपल्या चेहऱ्याकडं. मग सगळीच माणसं चांगली भेटत आता ह्याला लय अनुभव आहे असं नाही म्हणतो या नाही हो सगळी चांगली भेटत नाही का. काय काय एवढी म्हणजे खुन्नस काढून बोलणारे काय काय लोक असं बघूसुर घेरतात आणि आपल्या वेळेला वशमध्ये करण्याचा प्रयत्न करतात. पण एखाद्याच्या कपाळावरती जर गंध असेल कधी त्याचं कुणी वाकडं करू शकत नाही. त्याला कधी कुणी वशमध्ये सुद्धा करू शकत नाही. म्हणून कपाळाला गंध लावत उद्यापासून बुक्का का होईना थोडस कुंकू का होईना बुक्का होईना काही ना काही पण कपाळाला आता एकदा मावश्या टिकली लावा मी काय म्हणत नाही हो पण कपाळाला काही ना काही लावलं पाहिजे. म्हणून तुळशी माळा गळा गोपी चंदन हे आवडतं देवाला. मग ही भक्ती आपल्याला देवा करायची ही आवडते ही थोर आहे. तेच महाराज अभंगाच्या हेची थोर भक्ती आवडते देवा 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 हेची थोर भक्ती आवडती देवा हेची थोर भक्ती आवडती देवा देवा हेची थोर भक्ती आवडती देवा हेची थोर भक्ती आवडती देवा हेची थोर भक्ती आवडते 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 देवा
पावी माया संसाराचे संकल्पावी माया संसाराची देविले अनंते तैसे राहावे देविले अनंते तैसे राहावे देविले अनंते तैसे राहावे देविले अनंते तैसे राहावे हिची थोर भक्ती आवडती देवा संकल्पावी माया संसाराची. आता बघा काय लोकांना म्हटलं साधं सोपं जरी करून सांगितलं तरी लोक म्हणतात काय काय करायचं आम्ही. सांगा मी काय करू काय लोक म्हणतात सांगा मी काय करू सांगा मी काय करू भक्ती करू का पोट भरू भक्ती करू का पोट भरू सांगा मी काय करू सांगा मी काय करू काय काय करू देवा पोट भरू का भक्ती करू बाबा. कारण पोट सुद्धा महत्वाचं आहे का नाही. आणि मला असं वाटतं सगळंच करा काही सोडू नका पण भक्ती पहिली करा. मग कशी संकल्पावी माया संसाराची कारण संसारी असावे आसोनी असावं पण असून नसल्यासारखं. पण संसाराची जरा गोडी जास्त आहे का नाही बाबा काटीवाला बाबा संसाराची गोडी जरा जास्त आहे. आता तुम्हाला काय विचारते माझ्यापेक्षा उन्हाळा पावसाळा तुम्ही जास्त खाल्लाय त्यामुळे तुम्हाला माहित असेल संसाराची गोडी जास्त असते का संसारातनं पायी निघत नाही. आता एवढी लोक इथं कीर्तना आलेत तुम्ही आम्ही कीर्तना आलो पहा. काही लोकांना जर म्हटलं बाबा चला की कीर्तनाला अहो एवढं सुंदर नियोजन केलं एवढं सुंदर अहो पुरीचं कीर्तन आहे अहो लय लांब नाही यायचे मग चला की ऐकायला ते काय म्हणतं आलो असतो पण मग आमची माहीत धारच देत नाही माझ्याशिवाय हा खरं मग नाही म्हणे सोडून नाही येता येत आलो असतो पण घराकडे कोणीतरी पाहिजे का नाही. बरं हेही काहीच नाही जर मावशांना म्हणलं मावशा हो चला कीर्तनाला मावशा म्हणतात महाराज आलो असतो कीर्तनाला पण पिंट्या माझ्याशिवाय राहतोच नाही. अगं त्याला घेऊन ये कोण नाही म्हटलं इथं येऊन बसा त्याला पण कीर्तन ऐकवा. पण नाही बाकीच्या गोष्टीची आमची रुची जास्त आहे पण संसाराकडे जास्त ओढ आहे परमार्थाकडे नाही का. विषय विषयाचा पडी पाडू आणि गोड परमार्थ ते झालं. ज्ञानोबरायांच्या भाषेमध्ये सांगायला गेलं तर आपल्याला जे गोड आहे ते कडू लागतंय आणि जे कडू आहे ते काय लागतंय गोड लागतंय. सकल साधू संतांनी सुद्धा ते सांगितलं म्हणून पहिल्यांदा संसार करू नका करा पण त्याच्यामधली माया कमी करा. मग कसं सांगायला जर गेलं ऐका आता माया कमी करायची का कमी करायची त्याशिवाय भक्ती सफल होत नाही. कशी तर शहरातली पोरं गावाकडे आली फिरण्याकरता आली आणि फिरण्याकरता आल्यानंतर फिरण्याकरता गावाकडे आली आणि गावाची ओढ जरा जास्त असते. आपल्याही गावामध्ये बाहेरची लोक बरेच आलेले असतात आणि आल्यानंतर इथलं आवडलं की इथं स्थायिक होतात. मग आता गावाकडे आल्यानंतर ती फिरण्याकरता आली होती. शहरातली पोरं फिरण्याकरता गावाकडे आली सगळं गाव फिरले पण त्या पोरांना नाद जरा ह्याचा होता. कशाचा होता तुमची तुम्ही ती मनात आला मी नाही बोलून दाखवता. नाद जरा याचा होता. सगळं गाव फिरलं तर म्हणले आहे काय मजा आली नाही. जोपर्यंत आवडीची वस्तू भेटत नाही तोपर्यंत मजाच नाही म्हणे आनंद नाही. कुठं तरी कशाची तरी सोय करा म्हणे. मग आता शहरातला ठीक आहे पण गावाकडे भेटते देशी गेले बाबा हे दुकानं शोधत आणि कसं आहे माहिती का त्याच्याबद्दल कुणाला जरी माहीत नसलं बघा कुणाला जरी माहीत नसलं तरी एका गावामध्ये कुठल्या ना कुठल्या एक तरी दुकान तसं असतं बरं का. ते बारके लेकरापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत माहीत असतं. मग गेले पोरं
आणि पिऊन अगदी फुल इकडं तिकडं त्यांना नीट चालता सुद्धा येणार. कशी तरी अगदी इकडं तिकडं डुलत 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 गावातनं बाहेर आली. आणि गावातनं बाहेर आल्यानंतर मात्र ऐका, गावातनं बाहेर आल्यानंतर त्यांच्या मग लक्षात आलं आपण पिलोय खरंय, पण आता शहराकडे जायला गावाच्या आणि शहराच्या मधली नदी ओलडावी लागते. गावाच्या शहराच्या मधली काय ओलटावी लागते? नदी ओलटावी लागते. पण म्हणे आता पिलेले जरी असले तरी जरी चांगलं विचार करत होते. त्याने विचार केला अशा अवस्थेत जर पोहत गेलो तर बुडून मेल्याशिवाय राहणार नाही. मग काय करावं? म्हणे पोहत जायचं कॅन्सल, काहीतरी करूयात म्हणे. मग इकडं तिकडं पाहायला लागले. तिथंच बाजूला काठावरती नाव बांधलेली होती, नाव ओढी बांधलेली होती. त्या नावेमध्ये जाऊन बसले. बसल्यानंतर त्यांनी ठरवलं, हे बघा 4 जण आहे आपण, बारीनं वलवायचं आणि नाव किनाऱ्याला पोचवायची. कुणी मागं सरकार 2 तास का होईना पण सगळ्यांना बारी मिळेल. ठीक आहे म्हणे. आता 4 जणांनी नाव वलवायला चालू केलं. रात्रभर ज्ञानोबा तुकाराम हे रात्रभर वारकऱ्याचं चालतं, बाकीच्याचं नाही. बरं नाही तर तुम्ही म्हणसाल ते ज्ञानोबा तुकोबर आहे कसे म्हणायला लागले. मी सांगितलं आपला भाग. मग एकदा असं करत बघता सकाळ झाली. काय झाली मावशा हो? सकाळ झाली. आणि जशी सकाळ झाली सगळे उतरली. आणि जशी उतरली जागेवरती आल्यानंतर इकडं तिकडं जरा पाहिलं तर नाव गावाकडच्याच काठाला आहे, शहराच्या काठाला पोचलेली. ते म्हणले रात्रभर वलवतो या, रात्रभर चालवते, अजून पोचली कशी नाही. इकडं तिकडं पाहायला लागले. त्यातल्या एक जणांनी पाहिलं नाव का पुढं गेली नाही, नाव गावाच्याच काठलाय, नाव आहे त्याच जागेवर आहे. का? कारण त्या नावेची दोरी झाडाला बांधलेली होती. नावेची दोरी कुठं बांधली होती? चांगलं लक्ष घ्यावं. हा, नावेची दोरी झाडाला बांधली होती. मग खरं सांगा त्यांनी रात्रभर काय 10 वर्ष काय 50 वर्ष काय जरी नाव वलवली असती तरी नाव पुढं गेली असती का? जरा तेव्हा द्या, गेली असती का? का गेली नसती? कारण नावेची दोरी कुठं बांधली आहे? झाडाला बांधली. बरोबर. आणि त्याच्यामुळे पुढे नाव जाऊ शकत नाही. ऐका, माझा दृष्टांत जरी संपला असला तरी सिद्धांताकडे या. असं आम्ही काय केलं माहिती का? या शरीररूपी जे आपली नाव आहे ना, या नावेची प्रेमाची दोरी, मायेची दोरी कुठं बांधली माहिती का? संसारूपी झाडाला बांधली. झाडाला. आणि त्या झाडाला बांधल्यामुळं आपण तिकडं हो नदीच्या पलीकडं म्हणजे देवाकडे जाण्याकरता कितीतरी उपास तपास देव धर्म गंध बुक्का माळ सगळं करतोय, पण तरी देव भेटत नाही, देव सापडत नाही. देवापर्यंत पोचून आपण पोचत नाही. का? कारण आपली दोरी कुठं बांधली आहे? अरे संसाराला रे, अजून ते झाडावर अडकलंय. मग नावेची दोरी कुठं बांधली आहे? संसाराला. आपल्या या नावेची दोरी संसाराला बांधली. जोपर्यंत सोडत नाही तोपर्यंत ही नाव पुढे जात नाही. पहिल्यांदा ही नाव, या नावेची दोरी जी संसाराला बांधली ना, प्रेमाची दोरी, ती दोरी फक्त सोडून पहा, थोडीशी ढिली करा. जशी ढिली केली ना आपोआप देवाकडे नाव सरकत जाईल. मग महाराज सांगतात देवाला ते प्रेम आवडतं, बाकी काही आवडत नाही. का? भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नवा दया माझे, अभिमान नित्य नवा दया माझे. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. एवढं सामर्थ्य आहे प्रेमामध्ये, आपल्या मायेमध्ये एवढं सामर्थ्य आहे की जगाच्या मालकाला सुद्धा आपल्याला बोलवता येतं. प्रेमानं बोलवता आलं पाहिजे, प्रेमानं. म्हणून प्रेम भाव महत्वाचा आहे. आणि त्याच्याकरता महाराज सांगतात की ह्याची थोर भक्ती आवडती देवा आणि संकल्पावी माया. संसारातलं काय सोडा, माया सोडा. माया जे प्रेम संसारात दिलं ना,
थोडंसं कमी करा. कारण का संसार करून शेवटी काय होतं, शेवट वाटतं आपल्याला, अरे संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. अरे संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. संसारामध्ये कसं आहे, आधी चटके सोसावे लागतात मग सुखाची भाकर भेटते. आधी दुःख सोसावं लागतं मग सुखाचा वारा आपल्याला स्पर्श करतो. म्हणून दुःख संसारात आहे. मग त्या अवस्थेमध्ये तुम्ही आम्ही काय करावं, तर अवस्था सांगितली महाराजांना अभंगाच्या ठेविले आनंद तसंच राहावे. ठेविले आनंद तसंच राहावे. हो ठेविले आनंद तसंच राहावे. ठेविले आनंद कैसे राहावे. ठेविले आनंद कैसे राहावे. ठेविले आनंद कैसे राहावे. ठेविले आनंद कैसे राहावे. ठेविले समाधान. बाकी काही नका घेऊ, समाधान घ्या. समाधान बरं का, माणसाकडे काही नसू द्या पण आहे त्या परिस्थितीमध्ये माणसाला समाधानी राहता आलं पाहिजे. समाधानी राहता शब्द छोटासा आहे समाधान, पण त्यामध्ये सुद्धा फार मोठं समाधान आहे बरं का. समाधान जीवाला असलं पाहिजे. पण आजकाल लोक सुखी नाहीत का, लोक समाधानी नाहीत. समाधानी नाहीत म्हणून लोक सुखी नाहीत. म्हणून महाराजांनी किती फार गोड सांगितलंय, ठेविले आनंदे तैसेची राहावे. तसंच राहायचं म्हणजे काय करायचं नाही का. आता पंचपक्वान्नांनी भरलेलं ताट आपल्या समोर आलं, पंचपक्वान्नांनी भरलेलं ताट आपल्या समोर आलं आणि मग प्रमाण म्हणायचं ठेविले आनंदे तैसेची राहावे. महाराजांनी सांगितलं ठेवलंय तसं राहावं. मग ताटातला गुलाबजामुन उड्या मारत येईल. आता त्याला पाय येत, आपल्याला जावं लागेल, ताट घ्यावं लागेल, हातानं खावं लागेल, तेव्हा मुखात जाणार आहे. म्हणजे ठेविले आनंद तैसेची राहावे म्हणजे देवानं आपल्यामध्ये स्वार्थ नाही भरला, स्वार्थ तुमच्या आमच्यामध्ये आलेला आहे. तो स्वार्थ दूर करून समाधानी राहायचंय. कारण सुखी होण्याचा सगळ्यात साधा सोपा सरळ मंत्र म्हणजे काय, समाधान जीवनामध्ये असणं. लाख रुपये कमवा पण समाधानी नसेल ना, लाख रुपयाने कधी झोप येत नाही, कधी झोप येत नाही. सुख लाख रुपयात नाही, समाधानामध्ये सुख आहे. भले 2 रुपये कमवा, कष्टाचे कमवून समाधानी राहा, सुख आपोआप दारामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. सुखी जीवनाचं मंत्र आहे म्हणजे समाधान. जीवनात किती मिळतंय याच्यापेक्षा जे मिळतंय ते आपल्या कष्टाचं आहे, आपलं आहे असं म्हणून राहिलं काहीच कमी पडत नाही. बघा लोकांना समाधान नाही. भली मोठमोठी माणसं आहेत, गोळ्या खाल्ल्याशिवाय झोप लागत नाही का. वा, चांगलं लक्ष आहे की बाबांचं. समाधान नाही त्याच्यामुळे झोप लागत नाही. अहो कधी कधी आमचंच तसं होतं, तर लोकच काय सांगावं. एखाद्या वेळेस कीर्तन नसलं तर घरी सुखानं झोप लागत. कुशाल नाही म्हणतो तू, काय बघायच तो आहे काय पण म्हणा, लेकरू लय गुणाचं आहे. हो अशी बोलणारी माणसं खरं सांगा मला लय आवडतं. जाताना तुला डिक्कीत भरूनच घेऊन जाते. पाहिजे बोल की माणसं छान वाटतं. आता पहा की म्हणून समाधान, आपण समाधान मानल्याशिवाय समाधान मिळत नाही, सुख मिळत नाही. समाधानी राहायला शिका. भलीच मोठमोठी माणसं आहेत, कितीतरी काय काय करतात, अफाट संपत्ती आहे, लाखो करोडाच्या बंगल्यामध्ये झोपतात, लाखो रुपयाच्या गाडीमध्ये फिरतात, दररोज लाख करोडो कमवतात, पण तरी सुद्धा सुखाची झोप लागत नाही. एक वेळचं जेवण सुद्धा जात नाही का, कारण काय नाही त्यांच्याकडं
समाधान. बास एवढं कळलं तरी कीर्तन सार्थकी आहे. मग समाधानाचे शोध काय घेत चाललो ना आपण, सुख शोधत चाललो की सुखाचा एकच मंत्र येतो, समाधान पाहिजे. समाधान आहे परिस्थिती. सांगायला गेलं साधं सोपं सरळ सांगेल. इकडची माणसं तसे दादाने आलेले सांगितलं, नोकरदार वर्ग आहे, उच्च शिक्षित आहेत, पण शेती करणारी सुद्धा जपणारी सुद्धा माणसं आहेत. मग चांगलं आहे. सांगू तुम्हाला आता ऐका. सुख पाहिजे सुख. एक व्यक्ती डॉक्टर दररोज यायचा, डॉक्टर दररोज प्रयत्न केले तरी सुखाची झोप नाही. काहीतरी करा, गोळ्या द्या, औषध द्या. डॉक्टरने आता 2-4 दिवस म्हणले भागवा, पण कशा तरी गोळ्या दिल्या. 2-4 दिवसांना परत त्याला गोळ्या, तोपर्यंत बरं वाटलं, गोळ्या संपल्या. डॉक्टर आता गोळ्याने सुद्धा फरक पडत नाही, आता दुसरं काहीतरी करा. गोळ्याने सुद्धा झोप लागत नाही. का झोप लागत नाही? अहो सगळ्याचं टेन्शन माझ्या पाठीमागं. टेन्शन झोप लागणार म्हणून टेन्शन घेऊ नका. अहो टेन्शन घ्यायचं नाही. कसं म्हणे टेन्शन तर लय आहे पाठीमागं. बरं म्हणे ठीक आहे, आता म्हणे काहीतरी वेगळं करूयात. म्हणे का तुम्हाला असं का वाटतं, तुम्हाला का झोप लागत नाही, गोळ्या खाऊन होत नाही, होत नाही म्हणल्या. डॉक्टरनी पण फार खोल जायचा विचार केला. डॉक्टर म्हणे बघ बाबा, तुम्हाला म्हणतोय खरं, पण खरं सांगू माझ्याकडे याचा उपाय नाही. शेवटी एक पर्याय, गावाच्या बाहेर एक बुवा आहे, बुवा महाराज आहे, महाराज तू त्या महाराजाला जाऊन विचार, काहीतरी ते सांगल. आणि कसं आहे, लोकांचे सगळे पर्याय संपले की लोकांना कोण आठवतं? बुवा, देव, महाराज. बरोबर. कारण लोकांना काही नाही झालं, अहो अफाट कष्ट करतात, तो नोकरी कर, काय कर, अफाट करणार, पण काही नाही झालं की लगेच हात बघायला चालू, लय करतो पण काय नाही. हे काहीच नाही. आता लोक बायको भेटत नाही म्हणून सुद्धा हात बघायला जातात. तर काय सांगावं तुम्हाला, लय अवघड आहे. मग ज्योतिष बुवाकडे जायचं, कुणाकडे तरी जायचं, बघावं रेखा बिका चुकली का काय, आमची लग्नाची रेखा आहे का नाही बघा. एवढं अवघड झालंय. आणि मग मला काय सांगायचं, ते म्हणे तुम्ही त्या महाराजाकडे जा, गावाच्या बाहेर आहे. ठीक आहे म्हणे, त्याच्याकडे गेले. म्हणे बुवा काही पण करा, झोप लागत नाही, काहीतरी उपाय सुचवा. बुवा म्हणे काय झोप लागत नाही का, म्हणे असं काय सांगायचं, नाही तर नाही लागत. मग असं म्हणे गोळ्या खाऊ काही उपयोग होत नाही. असं ठीक आहे, तुमच्यापेक्षा ज्याला जास्त छान झोप लागते त्याच्याकडे जा तुम्ही, आणि त्याला एक काम करा, त्याच्याकडे जा आणि त्याच्याकडनं तुम्ही त्याचा शर्ट घ्या घालायला. त्याचा शर्ट घातला ना, झोप लागणाऱ्या माणसाचा तुम्हाला 100% झोप आल्याशिवाय राहणार नाही. मग त्याने विचार केला, मी एवढा चांगला प्रतिष्ठित माणूस, कुणाचा पण शर्ट मला येतोय वय, मग गावच्या सरपंचाचा शर्ट घालायचा. गाव सरपंच आहे का नाही, दोघं पण शेजारी बसले ते अजून. म्हणजे काय, गावच्या सरपंचाचा शर्ट तुमचा नाही मागत मी, नका एवढं हे करू. हो, मग गावच्या सरपंच ठीक आहे म्हणे, गेला त्यांच्याकडं आणि गेला की पाहिलं रात्रीच्या 3 वाजले तरी सरपंच टेन्शन मध्ये. आता ह्याला कळलं नेमकं झालं काय. हे गेला म्हणलं आपल्याला काय करायचं, सरपंच शर्ट द्या, शर्ट द्या. लगा म्हणलं लोक काय पण मागते, ते शर्ट मागायला लागले. अरे म्हणे शर्ट नाही, शर्ट पाहिजे, शर्ट द्या. अरे पण कशाला, मला बुवानी सांगितलंय ज्याला झोप लागते त्याचा शर्ट घाल, तुला झोप लागल्याशिवाय राहणार नाही. म्हणे हे नवीनच ऐकतंय. नाही म्हणे असलं काय, म्हणे खरं सांगा आणि शर्ट द्या. म्हणे तुमच्याकडे तर लय असते सरपंच. हे म्हणे येड लागलं तुला, ऐक जरा, मला झोप लागली असती तर रात्रीच्या 3 वाजता इकडं तिकडे चक्रा कशाला मारली असत्या. अरे मला झोप लागना का, गाव काय म्हणतंय, हे काय म्हणतंय, ते काय म्हणतंय, सगळ्याचं टेन्शन माझ्या डोक्यावर आहे. तू आहे बाजूला म्हणे, मला झोप लागना. आणि मग कुठं चालला तू? म्हणे मी शर्ट शोधायला चाललो, ज्याला झोप लागते त्याचा शर्ट घालायचा. आता सरपंच म्हणलं कुणाला सांग नको, पण तुझ्या टीम मध्ये मला पण घे, आपण दोघं मिळून काय शोधू, माणूस शोधू, शर्ट नाही. हा शर्ट, माणूस शोधू म्हणे. ठीक आहे, आता त्यांनी विचार केला, सरपंचाला नाही आमदाराला तरी बसेल का नाही, झोप लागत असेल का नाही. मग चला आमदाराकडे. आमदार साहेब म्हणे मला पण नाही झोप लागत. PA साहेब जा त्यांच्यासोबत शर्ट घेऊन या. त्यांनाही पाठवलं. मोठमोठे प्रतिष्ठित व्यक्ती घातले, पण कुणाला झोप लागत नाही. मिलियनर डॉलर्स कमवणारी सगळी लोक घातली, पण कुणाला सुद्धा सुखाची झोप नाही. झोप नाही म्हटल्यानंतर आता विचार केला काय करावं, शर्ट साधा सापडेना. शोधत एका जागी आले, झाडाच्या सावलीखाली बसल्यानंतर दूरवरती रानामध्ये एक माणूस शेतामध्ये, शेतकरी होता, शेतामध्ये चांगलं काम केलं. काम करून येऊन ते शेतकऱ्याच्या खांद्यावरती उपरणं असतं बघा, गमजा असतो,
त्याची अशी गुंडुळी केली, गुंडुळी, आणि तिथंच झाडाची सावली होती, त्या झाडाच्या सावली खाली अशी गुंडुळी टाकली आणि टचकेनं त्याच्या जसा पडला असं झोपी, आणि जसं झोपी जसा गेला तसं इकडून यांनी पाहिलं, म्हणलं बास काम झालं, ह्याचा शर्ट घ्यायचा. पळतच त्याच्याकडे गेले, आणि जसे पळत गेले पाहिलं तर हा गडी निवांत झोपला. एवढा निवांत गेले तर टराटर टराटर घोरायला चालू. आता म्हणे उठवावं लागेल, हलवून हलवून उठवलं. बाबा उठ म्हणे, का तुझा शर्ट पाहिजे? शर्ट कशाला? येडाय का? नाही म्हणे शर्ट पाहिजे. ते म्हणे माझ्याकडे शर्ट असता तर मी बनियानवर फिरलो असतो का रे? नाही म्हणे माझ्याकडं. म्हणे का पाहिजे? का पाहिजे? आम्हाला बुवानी सांगितलंय ज्याला झोप लागते त्याचा शर्ट लागतो म्हणजे झोप लागेल. म्हणे मी शर्ट तर नाही देऊ शकत, पण झोप लागते कशी हे सांगू शकतो. म्हणे झोप लागण्याकरता माणूस समाधानी असला पाहिजे. का? मान्य तुम्ही प्रतिष्ठित व्यक्ती आहे, मान्य तुम्ही मोठी व्यक्ती आहे, मान्य सगळं आहे, पण तुम्हाला कशाचं ना कशाचं टेन्शन पाठीमागं आहे, आणि त्या टेन्शनमुळे तुम्हाला कुठल्या गोष्टीचं समाधान नाही. पैसा घरात येतोय खरं, पण दुसऱ्या हाताने जातोय याचं टेन्शन आहे, त्याच्यामुळे समाधान नाही, कोणत्या गोष्टीचं समाधान नाही, त्याच्यामुळे तुम्हाला सुखाची झोप लागत नाही. आणि मग तुझं मी कुठल्या गोष्टीचं टेन्शन घेत नाही, 2 टाइम खायचं, मरोस्तोर काम करायचं, पण सुखात आयटीत जगायचं, बास एवढीच लाईफ आहे आपली. पण मस्त मजेत आनंदात जेवढं मिळतंय तेवढ्या स्वतःच्या कष्टाचं आहे, याचं समाधान आहे, म्हणून मला झोप आहे. म्हणून समाधान जीवनामध्ये असलं पाहिजे, समाधानाशिवाय कुठली गोष्ट नाही. म्हणून माझं सांगणं आहे मावशा हो, कुठल्याही परिस्थितीत असू द्या, समाधानी राहा. मग माझ्यापेक्षा तिला लय तोळं भेटलं, माझ्यापेक्षा तिला चांगली साडी भेटली, का विना करी मावशी दिला असते हो, नाही तर लय हो समाधानच नाही. आपल्या नवऱ्यानं खरं सांगायचं, एवढा महिला मंडळ आहे, आपल्या पतीनं आपल्याला 10,000ची साडी घेऊ द्या. कितीची साडी? 10,000. वाह, कितीची साडी? 10,000ची साडी घेऊ द्या, आणि आपल्या शेजारने 300चीच घेऊ द्या. कितीची? 300ची. मग आपल्याला आनंद होतो. 10,000ची घेतली, 10,000ची, पण किती आनंद बघा. समाधान नसलं की काही खरं नाही. 10,000ची साडी घेऊ द्या आणि आपली शेजारी 300ची साडी घालून आपल्या समोरनं मिरवू द्या, आणि त्या 300ची साडी बघितली, तिचं मिरवण्याचा तोरण बघितला की काय म्हणती, 300ची साडी आहे, 300ची साडी तरी माझी 10,000च्या साडीला मागं सरत्या, आणि एवढ्या तोऱ्यात चालती. म्हणजे माझ्या नवऱ्यानं 10,000ची आणलेली नाही, 10,000ची म्हणून चुकीचाच माल घेऊन आलाय म्हणे. मग परत 10,000च्या असून सुद्धा तिला समाधान मिळत चांगलं वाटत नाही का? कारण त्याच्यामध्ये ती समाधानी नाही. 300च्या असू द्या, समाधान मानता आलं पाहिजे. म्हणून ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. नुसतं समाधानच ठेवायचं का नाही गड्या? समाधान ठेवत ठेवत एक करायचं. काय करायचं? नसते उद्योग करायचे नाही, चांगलं वागायचं. कारण वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोग नेते फळ संचेताचे. आणि आपण नसतं उद्योग जर करत बसलो तर याच्यातून फक्त आपल्याला दुःखाची प्राप्ती होणार आहे, सुख अनुभवता येणार नाही. मग त्याच्याकरता एक करा, कर्म चांगलं करा. कारण इथं संचित कर्म प्रत्येकाला भोगावं लागतं, त्याच्यातनं कुणाची सुटका नाही. कारण ज्ञानोबरांच्या भाषेमध्ये आगा कर्मी जे उरावे, सुख दुःख जीव भोग भोगावे. आपल्या जीवनात सुख येतं, दुःख येतं, हे आपलं कर्म आहे. देवाला दोष देऊन जमत नाही गड्या. का? केले कर्म झाले त्याची भोग आले, केले कर्म झाले त्याची भोग आले, केले कर्म झाले त्याची भोग आले, केले कर्म झाले. म्हणे तू इथं असताना माझी 100च्या 100 पोरं मेलीच कशी? म्हटल्यानंतर जगाच्या मालकानं सुदर्शन काढावं आणि सुदर्शन चक्रधारकानं पुढं उभा राहून सांगावं, नाही मला बोलायचं नाही, मला बोलायचं नाही, मला बोलण्याचा अधिकार तुमचा नाही. म्हणे का? का बोलायचं नाही? कारण हे माझं नाही, मी कधीच कोणासोबत वाईट करत नाही. हे जे आहे ना ते कर्म आहे, कर्म. देवा अरे दिसत सुद्धा नाही मला, मी कुठलं कर्म असं वाईट केलं रे म्हणून माझी 100च्या 100 पोरं मेली गेली. कोणतं कर्म वाईट केलं? या जन्माचं नाही, गेल्या जन्माचं नाही, त्याच्या गेल्या जन्माचं नाही, गेल्या 10 जन्मापूर्वीचं जे तुमचं कर्म होतं ते इथं फेडायला आलं. त्याला म्हणतात संचित कर्म. जे महाराजांनी सांगितलं संचित कर्म. ते संचित कर्म, संचित नावातच आहे, साठवून राहणं. संचित
ज्याचा संचय होतो आणि नंतर ते फळ देतं. म्हणजे साठून राहिलेलं कर्म. काही लोक तरुणपणात एवढी मजा घेतात, आपल्याला वाटतं अरे देव यांचं का वाईट करत नाही, एवढं करतंय काय पण नको ते करतंय. देव यांच्या थांबा, म्हातारं पण बघायसारखंच येतं. हो, ते कर्म आहे. म्हणून कर्मावरती विश्वास ठेवा. कर्म सगळ्याला फेडावं लागतं. धृतराष्ट्राला सांगावं, त्या जन्मामध्ये तुझ्याकडून निरपराध निष्पाप पक्ष्यांची पिल्ल मारली गेली. 100 पक्ष्यांची पिल्ल मारली गेली. ते कर्म तुझ्या डायरीत साठलं गेलं आणि कर्म आज उदयाला आलं. तुझी 100च्या 100 लेकरं, जशी दुसऱ्याची लेकरं तुझ्या हातनं मेली तसं तुझी लेकरं सुद्धा इथं 100च्या 100 मारावी लागली. कारण कर्म आहे. म्हणून इथं कर्माची फेड सगळ्याला करावी लागते. देवाला करावी लागली, तुम्ही आम्ही काय आहे म्हणून कर्म चुकणार नाही. महाराज कर्म चुकणार नाही तर जगण्यात काय अर्थ आहे? असलं कर्म जगण्यापेक्षा मेलेलं बरं. पण ऐका, या कर्मातनं सगळ्यातनं चूक करून घ्यायची असेल, मोकळं व्हायचं असेल, एक करावं लागेल. आपला सर्व भार देवावरती व्हावा लागेल आणि ते करत करत एक करावं लागेल. हाताने टाळी, मुखाने ना. कारण सुरुवातीला सांगितलं देवाला भजन केलेलं आवडतं. माझे भक्त गाती जेते नारदा मी उभा देते परी तयापासी पांडवा मी हरपलो गिवसवा जेथ नाम घोष बरवा करीती माझा. म्हणून सर्वांनी गोड असं भजन विठोबा रखुमा. हरी जय जय विठोबा रखुमा, जय जय विठोबा रखुमा ये रखुमा. हरी हरी ठोबा रखुमा ये. या ठिकाणी कीर्तनकार साध्य कर्तव्य की अभंगाचं चिंतन मांडणं. म्हणून धावता पळता का होईना पण अभंगाचं चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. जाता जाता एकच सांगितलं गड्या, आई जगदंबेच्या दरबारामध्ये आपण आहोत. तर असाच देवीचा आशीर्वाद संपूर्ण गावावरती राहो एवढंच या ठिकाणी म्हणेल गड्या. कारण तिच्या सत्तेने तुम्ही आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत. आणि म्हणून त्या देवीला माझं एकच म्हणणं असेल गड्या, आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्तांना अगाध महिमा तुझा माऊली वारी संकटांना. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्तांना अगाध महिमा तुझा माऊली वारी संकटांना. आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारे. आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारे. गोंधळाला गोंधळ मांडला ग अंबे गोंधळाला ये. गोंधळ मांडला ग अंबे गोंधळाला ये. उदा 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 गोंधळ मांडला ग अंबे गोंधळाला ये. गोंधळ मांडला ग गोंधळाला ये. उदा 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 माय भवानीचा रेणुका देवीचा उदा सप्तशृंगीचा उदा त्या आदी मायेचा उदा त्या जगदंबेचा त्या जोगेश्वरी आईचा त्या मरी आईचा त्या कालिका आईचा त्या चामुंडमातेचा त्या जगदंबेचा त्या भवानी आईचा त्या भवानी आईचा दुर्गा भवानी आईचा काळू भवानी आईचा माय भवानीचा रेणुका देवीचा सप्तशृंगीचा त्या आदी मायेचा त्या कालिका आईचा त्या जोगेश्वरी मातेचा त्या जगदंबेचा आदिशक्तीचा मातेचा भवानी मातेचा दुर्गा भवानी आईचा त्या जगदंबेचा भवानी माता की. आणि म्हणून आदिशक्तीचा जागर करत गोंधळ करत या ठिकाणी फार सुंदर आपल्या देवीच्या प्रांगणामध्ये नियोजन केलेलं आहे. म्हणून जाता जाता सांगेल पावसाळ्याचा दिवस चालू होत आहे. जर
काळजी घेऊन राहा, चांगलं राहा, व्यवस्थित राहा, झाडे लावा, झाडे जगवा. जाता जाता सांगेल मुलांना चांगले संस्कार द्या. आणि महत्त्वाचं सांगायला गेलं की आज खरंच आनंद आहे की स्त्री शक्तीचा नारी शक्तीचा या ठिकाणी जागर आहे. कारण नारी शक्तीमध्ये सामान्य नाही, कारण यत्र नारी अस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. जिथं नारीचा सन्मान आहे तिथं देव सुद्धा नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून नारी शक्ती सगळ्यात मोठी असते, बरोबर. तसं नारी शक्ती काय काय करते यंदा निवडणुकीत कळलंय, त्यामुळे मला लई बोलायची गरज नाही. नारी शक्ती ना सगळ्यात महान आहे, बरं. आणि नारी शक्ती असली पाहिजे. म्हणून माझं एक जाता जाता सांगणं इकड्या की स्त्रीभूण हत्या थांबवा. एकतरी मुलगी आपल्या दारामध्ये असू द्या, एकतरी मुलगी आपल्या घरामध्ये असू द्या. कारण लेक म्हणजे काय, लेक म्हणजे घराचं खरं वैभव आहे. लेक म्हणजे आईबापाचं सौभाग्य आहे. म्हणून एक तरी लेक आपल्या घरी असली पाहिजे, जिचा पैंजनाचा आवाज छम 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 का होईना मग आपल्या दारातून घुमला पाहिजे. लेक असली पाहिजे का, बेटी असावी, मुलगी असावी. कारण मुली असल्या पाहिजे. माझं जाता जाता सांगणं असेल की मुली असाव्या, पण कशा, बेटी तरी आईसी देई जैसी मीरा मुक्ताबाई सखूबाई कानोपात्रा बहिणाबाई. मुली असाव्या शूरवीर, अरे मुली असाव्या राजमाता, राष्ट्रमाता, जिजाऊ आई साहेबांसारख्या मुली असाव्या. तेव्हा स्वराज्याचं धोरण उभं राहिल्याशिवाय राहणार नाही. मग मुलींना माझं सांगणं, मुलींनो आपण सामान्य नाही, आपण सामान्य राहायचं सुद्धा नाही, राहायचं सुद्धा. अगं तू काय मुलगी आहे ते काय का असं ना, ते पण ती प्रत्युत्तर देते. हो, आता मुली गरजेचं आहेत बरं का. आणि मुलीचं महत्व आता कळालं का, कारण बघा मुलीचं महत्व जे म्हणत होते आम्हाला पाहिजे वंशाचा दिवा, दिवा दिवा, काय पाहिजे वंशाचा दिवा. आता एवढं दिवस झालं की दिव्याला पंत्या भेटत. ज्याला भेटल्या त्याचं बरं आहे, ज्याला नाही भेटलं तुम्हाला एकच पर्याय, प्रयागराज, हर हर महादेव. तिकडं एखादी मोनालिसा भेटली तर बघा, नाही तर इकडं काही चान्स नाही, लय अवघड आहे. आणि याला आपणच जबाबदार आहे बरं का, आपणच जबाबदार आहे. का माहिती आहे का, आपल्याला मुली नको होत्या, मग आता 80% मुलांची लग्न झाली, बाकीच्या 20% वाढवा दाड्यान हर हर महादेव. तुम्हाला बाकी पर्याय नाही. तुम्हालाच पाहिजे होता ना वंशाचा दिवा पकवाजे, वंशाचा दिवा, वंशाचा दिवा, वंशाचा दिवा, वंशाचा दिवा, वंशाचा दिवा, वंशाचा दिवा. वाज वाज. तुम्ही म्हणताल महाराज तुमच्या म्हणण्याचा ह्यांच्या वाजवण्या काय, यांच्या वाजवण्याचा काही संबंध कसा नाही, तुम्हाला दाखवायचं होतं ही वंशाची पंथी दिव्याकडनं कशी वाजवून घेते. नुसतं वाजून नाही घेतलं, म्हणून पण घेतलं का बघा. मग काय पंथी कमी आहे, ऐका ना बाबा, काय पंथी कमी आहे. हो, मुलगी म्हणजे दोन घराचं काय करते, कुळाचा उद्धार करणारी म्हणजे लेक आहे, बरं. म्हणून मुलगी आपल्याकडं असली पाहिजे. आणि म्हणून फार अवघड आहे. आणि आता जर पोरी मारल्या तर तुमच्या पोराला पोरी भेटायच्या. आणि आता लग्न होत नाही त्याचं एक कारण आहे, आता लग्न माणसाची लागत नाही. आता लग्न कोणाची लागतात, प्रोफेशनची. डॉक्टर, इंजिनियर, वकील, पोलीस, शिक्षिका, महाराज. म्हणा कुशाल हळूच म्हणते ते महाराज. नाही बरोबर आहे का नाही. डॉक्टर, इंजिनियर, वकील, पोलीस. शेतकरी कोण म्हणलं नाही व, आता त्याचं लय अवघड झालंय. प्रोफेशनचे लग्न झाल्यामुळं शेतकऱ्याला सहसा देत नाही. नोकरी पाहिजे, आणि सरकारी नोकरी त्या असून जर 10 एकराचं वर शेती असेल तर पोरगा, नाही तर पोरगा करायचा नाही. लय अवघड झालं. तरी तुम्ही काहीच म्हणला नाही. तर नांदेड भागात गेलो कीर्तनाला, म्हणलं डॉक्टर, इंजिनियर, वकील, शेतकरी. मागणं बाबा उठलंच, म्हणलं वा घरी. आता म्हणलं एवढं वाकडं काय, लय अवघड हे का माहित आहे का, तुमच्या आमच्यामुळं बरं का. म्हणून माझं सांगणं आहे, असं काही होऊ देऊ नका. त्याच्याकरता स्त्रीभूण हत्या थांबवा. आता असला विषय काढल्यानंतर ती कोपऱ्यातली पोरांची तोंड सुकली बघा, सगळी लागली त्यांच्याकडे बघायला. लग्न जमत नाहीत म्हणल्यानंतर हसायला पण लागली लगेच. जमत नाही म्हणजे काळजी करू नका, जोगेश्वरी मातेच्या मंदिरात आहे ना. माझं फक्त एक गोष्ट आहे का, यंदा तुमची 100% लग्न झाली म्हणून समजा, सांगू का. हळूच कशी म्हणते ती, हो नाही असं गेला पाहिजे. आता सांगेल गड्या काय नाही, सरळ
मामाच्या मागं लागायचं. तेवढीच मामाची दिली तर दिली. आणि म्हणून मामाच्या गावाला जायचा आनंद होता बघा. सुट्ट्या लागला की पहिल्यांदा गाणं मनात यायचं. झुक 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 अगन गाडी होतं काय नव्हतं गाणं. झुक 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 अगन गाडी धुरांच्या रेषा हवेत काढ पळती झाडे पाहूया. मामाच्या गावाला तुम्हाला नाही गडबड झाली हो. मामाच्या गावाला जायची. मी तिकडं सांगते लेकरं हो. हो म्हणून मामाला गडबडून राहत पळती झाडे पाहूया. काय बात आहे क्या बात आहे. काय स्वरात म्हणते तो. म्हणून मामाच्या गावाला जायचा आनंद वेगळा होता का नाही लेकरं. वेगळा होता का नाही. खरं बोला खरं. तुमच्या खिशात असणाऱ्या फोनची शपथ आहे तुम्हाला. हो मामाच्या गावाला जायचा आनंद होता. पण आता मामा बोलवत आता खुशाल नाही म्हणतात. नाही बरोबर आहे. आधी मामा बोलवत होता. आता भाच्यालाच म्हणावं लागते मामा तुझा माझ्यावर भरोसा नाही 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 का. गुड्डीचा यंदा ग्रॅज्युएशन करायचं इकडं फिरकायचं सुद्धा लय अवघड आहे. हा काय जरी झालं तर दाद्या सांगू तुला पुढच्या लेकराची परिस्थिती पाहिजे ना. आता सावध होऊन राहायचं. मामाला गोड बोलून राहायचं. तेवढी मामाची दिली तर दिली पोरगी आहे का. आता ती मागच्या कोपऱ्यातली एवढी पोरं असतात का. इथं मामालाच मामी भेट नाही. तेच आमच्या आईच्या पाठीमागं लागला बघ एखादी बघ एखादी. आमचं कसं होईल का नाही. याला कारणीभूत आपण आहे. म्हणून स्त्रीगुण हत्या थांबवा. म्हणजे लेकरं चांगली नाहीत असं म्हणा. लेकरं असावी पण कोणासारखी. पुत्र हवा ऐसा गुंडा ज्याचा त्रैलोकी झेंडा छत्रपती शिवाजीराजे संभाजीराजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वामी विवेकानंद ज्ञानोबर आहे तुकोबर आहे. लेकरं असावी पण अशी असावी की देशाचं कुळाचं महाराष्ट्राचं मायबापाचं नाव उंच करणारी लेकरं आपल्या कुळामध्ये जन्माली आहे. सांगू तुम्हाला लेकरं असावी छत्रपती शिवाजीराजांसारखी संभाजीराज. आणि तुमच्या जिल्ह्याला काय छत्रपती शिवाजी महाराज सांगावे हो. तुमच्या जिल्ह्याला काय छत्रपती संभाजी महाराज सांगावे का. ज्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज वाढले ती म्हणजे माती ही माती आहे. रायगड जिल्हा म्हणजे छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेली माती या रायगड जिल्ह्याला लाभलेले आहे. म्हणून खरं पाय सांगू तुम्हाला राजांसारखे छत्रपती शिवरायांसारखी तू हवी झाले. माझ्याकडे 2 मिनिटं आहे ती मी सांगून जाईल. राजांसारखी. आणि जरी एक वाक्य सांगू आज येता येतं आमच्या चैतन्य दादांनी सुद्धा वाक्य सांगितलं की जरी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांना आपण वाघ समजतो वाघ. जर आपल्याला वाघ होता नाही आलं ना तर वाघाचा छावा तरी व्हा छावा. छत्रपती संभाजीराजांसारखी काय छत्रपती संभाजीराजांची ख्याती हो. इतिहासात कितीतरी नावं झाली. आज त्यांचा दिवस आहे म्हणून त्यांचं गुणगान करते बरं काय का. छत्रपती संभाजी महाराज ऐका कितीतरी इतिहासामध्ये अजरामा राजा महाराजांची नावं झाली पण इतिहासामध्ये क्रूरतेने आणि फार त्रास देऊन मारणारा राजा म्हणजे एकच होता छत्रपती संभाजीराजे. पण एवढे हाल हाल करून मारलं एवढा हाल केलं. माय जरा विचार करा इथं 200-300 रुपयासाठी आपण तुम्ही आम्ही पार्टी बदलतोय. तिथं एवढा त्रास दिला. फक्त धर्म परिवर्तन करा धर्म बदला आमच्यासोबत या म्हणून एवढा त्रास दिला. अरे अंगाची लाही लाही करून टाकले. रक्त बंबाळ केलं छत्रपती संभाजीराजांना. अंगातून रक्ताच्या धारा वाहत होत्या. डोळे फोडलेले होते. जीभ छाटलेली होती. पोट छाटलेली होती. अंगाची नका काढलेली होती. अंगाचं कातडं काढलं होतं. काढलेल्या कातड्यावरती नमक सोडलं होतं. एवढे हाल हाल केले पण तरी सुद्धा मोडेन पण वाकणार नाही. प्राण जाय पण धर्म ना जाय या नीतीनं राहणार एकच राजा छत्रपती संभाजी महाराज. छत्रपती संभाजी म्हणून लेकरं असावी कुणासारखी छत्रपती संभाजीराजांसारखी. लेकरांना तसं बनवा माय कल्याण होईल आपल्या जीवनाचं. लेकरांना तसं घडवा. लेकरं तशी घडली पाहिजे छत्रपती संभाजीराजांसारखी. आणि छत्रपती शिवाजी महाराज तलवार असतील तर तलवारीची धार म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. शिवाजी महाराज जर तलवार असतील तर धार का शिवाजी राजे एक पोलादाची पार आहे. संभाजी राजे त्यांच्या तलवारीची धार आहे. शिवाजी राजे एक पोलादाची पार आहे. संभाजी राजे त्यांच्या तलवारीची धार आहे. कधी नाही भिणार तलवारीच्या पातीला पत नाही लावणार वारकऱ्याच्या जातीला. पत नाही लावणार वारकऱ्याच्या जातीला. पत नाही लावणार वारकऱ्याच्या जातीला. कधी नाही भिणार तलवारीच्या पातीला पत नाही लावणार वारकऱ्याच्या जातीला. पत नाही लावणार वारकऱ्याच्या जातीला. महाराष्ट्र शोभेराचे 2 वाघ आहेत. संभाजी राजे 2
दणदणीत खणखणीत. अहो रायगडची माणसं कसलं जरा तुमचं कौतुक केलंय, जरा जोरात आवाज येऊ द्या की. जोरात 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 जोरदार खणखणीत दणदणीत. छत्रपती शिवाजी महाराज की. बरं आलं पण जरा अजून 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 जोरात जोरात. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती संभाजी महाराज की. हर 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 वाग माय बा मानलं गड्या गावाला. आता खरं गावात आल्यासारखं, रायगड मध्ये आल्यासारखं वाटलं. बरं रायगड जिल्ह्यात आल्यासारखं आनंद आहे. आणि शिवाजी महाराज संभाजी महाराजांचं नाव घेताना कधी विचार करायचा नाही ते कोणत्या जातीचे होते, ते महाराष्ट्रातल्या मातीचे होते आणि आपले होते म्हणून त्यांचा अभिमानाने नाव घ्यायचं. म्हणून शिवाजी महाराजांसारखी लेकरं होऊ द्या, निर्व्यसनी लेकरं असू द्या, लेकरांना कोणतंही व्यसन लावू नका. आणि खरं पाहायला गेलं तर जीवनामध्ये सगळ्यात मोठं दुःख काय असतं माहिती आहे का? आपल्या लोकांचं आपल्या डोळ्यासमोरनच जाणं. म्हणून माझं सांगणं, माणूस जिवंत आहे तोपर्यंत जीव लावा. मेल्यानंतर आठवण लई येते हो. मेल्यानंतर एखादा व्यक्ती आपल्यातनं गेलं ना आठवण फार येते, पण माणूस जिवंत असताना त्याला जीव लावला पाहिजे. कारण गेल्यानंतर तो फोटोतून किती बोलवलं तर परत येणार नाही. म्हणून माझं सांगणं आहे, पहिला जीव लावा मायबापाला. एकदा का माती आड गेले की पुन्हा दिसणार नाही. मग आयुष्य त्यांनी आपल्यासाठी घाण टाकलं. आणि मी सांगण्यापेक्षा तुम्हाला वैयक्तिक आपल्या आईबापाचं महत्त्व तर कळणार आहे, पण आपल्या माणसाचं सुद्धा महत्त्व कळणार आहे. आज इथे एवढी माणसं आहे, मायबापाची सेवा करा मला सांगायचं आहे. पण महत्त्वाची गोष्ट आल्या जेव्हा दादांनी सांगितलं की महाराज सांगितलं त्यांनी, आम्हालाही माहीत होतं, आम्ही ऐकून होतो की लॉकडाऊनमध्ये जेव्हा 2021मध्ये आपल्या गावामध्ये एक प्रसंग असा घडला होता जे खरंच प्रत्येकाचं हृदय हेलावून टाकणार होतं. कुणाची माय गेली, कुणाचा बाप गेला, कुणाची लेकरं गेली, कुणाची पत्नी गेली. ज्या लेकरांना, ज्या व्यक्तीला आजपर्यंत जीव लावला ती व्यक्ती, ती माणसं जर डोळ्यासमोरून एका डोंगराच्या आड जात असतील, मातीच्या आड जात असतील तर काय काय झालं वेदना होत असतील गड्या, शब्दातसुद्धा आपण वर्णन करू शकत नाही. जेव्हा आम्ही आलो ना, ते आपले सरपंच दादा तिथं होते. त्यांनी सांगितलं महाराज माझी लेक पण गेली, माझं लेकरू पण गेलं. मला तेव्हा एवढं वाईट वाटलं, मला नाही बोलता आलं. तेव्हा एवढं वाईट का वाटलं माहिती आहे का? जीवनातून सगळे जावे हो, सगळे जावे, पण एका बापासमोर त्याची लेकरं जाण्याचं दुःख काय आहे ना, त्या बापाशिवाय दुसरं कोणाला सांगता येत नाही. का? सगळ्यात मोठं दुःख ज्या लेकरांना शेवटी आपल्या चितेला अग्नी द्यावी, ज्या लेकरांना शेवटी म्हातारपणाची काठी व्हावी, त्याच लेकरांना अग्नी देताना बापाच्या काळजाचं काय होत असेल हे आपण वर्णन सुद्धा करू शकत नाही. ज्या आईबापाला सांभाळावं असं वाटत होतं ते आईबाप जर आपल्या डोळ्यासमोर जळत असतील, ज्या पत्नीसोबत संसार करावा ती पत्नी जर जात असेल तर किती मोठं दुःख आहे, या शब्दात वर्णन करणं अशक्य आहे. कारण एखाद्या व्यक्तीसाठी अफाट कष्ट करतो, अफाट मेहनत घेतो आपण. एखाद्या व्यक्ती करता रात्रीचं दिवस, दिवसाचे रात्र करतो, त्या व्यक्ती करता मेहनत करतो. ती व्यक्ती जर शिल्लक नाही राहिली, ती व्यक्ती जर नाही पाठीमागं राहिली तर केलेलं कष्ट वाया गेलं वाटतं. कुणासाठी केलं, कशासाठी केलं नंतर वाटतं. ती व्यक्तीच नाही राहिली, मग सोन्या नाण्याची किंमत तेव्हा नसते हो, तेव्हा घरादाराची किंमत नसते, तेव्हा माणसाची किंमत वाटते. म्हणून माणूस आहे ना तोपर्यंत जपा. एकदा का माती आड झाला ना, किती रडलं किती बोलवलं तर परत आणू शकत नाही. आज सगळ्याचे पाण्याने डोळे डबडबलेले आहेत. का? कारण की ही तीच माती आहे, ही तीच माती आहे जी माती आज जरी इथं माणसं हसत दिसली असती ना, आज जरी देवीचं नाव जागर करत असतील तर याच मातीने सोसलेलं आहे. आणि याच मातीने कुठंतरी देवीला सुद्धा बोललेले आहेत की माय अगं जगजननी आहे ना तू. मग लेकरांसोबत एवढं वाईट का केलं गड्या? ज्या आज उनी भासते त्या लोकांच्या आलेल्या दादांनी सांगितलं, ज्या लोकांसोबत आम्ही वावरत होतो ती माणसं 4 वर्षापूर्वी आमच्यातनं गेली महाराज. तेव्हा वाईट वाटलं. आज कार्यक्रम आमच्यासोबत वाईट झालं म्हणून आम्ही गप्प बसलो नाही किंवा घरात बसून राहिलो नाही, तर ती माणसं आमच्यासोबत आहे. ती माणसं असते तर त्यांनी एवढ्या उत्साहानं कार्यक्रम केला असता, त्यांनी पण कार्यक्रम केला असता आणि तेही सहभागी झाले असते. म्हणून त्यांच्या नावाने का होईना, त्यांना आमच्या हृदयात ठेवून का होईना, पण आम्ही धट काळजानं या ठिकाणी कार्यक्रम करायचं का होईना पण ठरवलं. फार मोठं बळ काय, याला सुद्धा बळ लागतं. कारण आपल्या गावावरती आता पुनर्लोकन झालं, सुंदर अशी घरं बांधून दिली, सगळं दिलं आपल्याला, दुनिया सगळं दिलं.
आपल्याला दुनिया सगळं देईल, पैसा देईल, गाडी देईल, बंगला देईल, सगळं देईल, पण गेलेला माणूस मात्र परत देऊ शकत नाही. कोणी देऊही शकत नाही आणि आम्ही आणू सुद्धा शकत नाही. सांगितलं दादा नाही 5 मिनटं महाराज, 5 मिनिटाची देरीने सगळं संपलं. जेव्हा असं होतं तेव्हा काका एक शब्द बोलत होते, मगाशी दादा एक शब्द बोलत होते की देवाने जे आमच्यासोबत केलं तर देव कधी कोणासोबत करू नये. पण इथं देवाची नियती, आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चाले ना. जेव्हा जेव्हा देव कोणासोबत वाईट करतो ना तेव्हा तेव्हा देवाला म्हणावंसं वाटतं, देवा अरे काय वाईट केलं रे, कुणी तू जर काय वाईट केलं तुझं कोणी, मग का लेकरांसोबत एवढं वाईट करतो. देवा कधीतरी लेकरांकडे पहा आणि कधीतरी यांचं दुःख दूर करण्याचा प्रयत्न कर रे. का तुझं त्यांचं काही वैर आहे का, तुझं माझं काही वैर आहे का. जेव्हा देवाला भांडतो ना आपण तेव्हा वाटतं देवा तुझा माझा देवा कारे वैराकार, तुझा माझा देवा कारे वैराकार. दुःखाचे डोंगर, दुःखाचे डोंगर दाखवीसी, तुझा माझा देवा कारे वैराकार, तुझा माझा देवा कारे वैराकार. दुःख झालं ना जीवनात, मग देवाला सुद्धा आपण मागं पुढं नावं ठेवायला पुढं मागं पाहत नाही. तेव्हा आपली लोक जातात. एक मला वाक्य त्यांचं आवडलं की महाराज ज्या निसर्गाचं दररोज सकाळी उठून दर्शन घेत होतो, या निसर्गाच्या सानिध्यात आम्ही राहतो, अभिमानानं सांगत होतो. आज त्याच निसर्गानं आमची आपली माणसं, जिवाळ्याची माणसं गिळली ना, तेव्हा नाही निसर्गाकडे पाहूसुद्धा वाटत नाही. सांगू आता इकडे येताना तुमच्याकडे डोंगरदऱ्या भरपूर आहेत ना, आणि डोंगरदऱ्या म्हटलं आमच्याकडे आला डोंगर पाहायला तुम्हाला नाही भेटणार, सगळं सपाटीचा भाग. आणि त्याच्यामुळं जरा आमच्या इकडे लोकांना उत्सुकता वाटते इकडे यायचं म्हटलं की. मी प्रत्येक ठिकाणी येताना फोटो काढले का तर डोंगर आहे, हे आहे ते आहे. जेव्हा इथं आल्यानंतर कहाणी ऐकली ना तुमच्या गावाची, हे सगळं सांगितलं ना दादानी, तेव्हा काही दस्स झालं. दस्स, जेवढं जग सुंदर दिसतं तेवढं सुंदर नसतं. कधी कधी सुंदर असणाऱ्या गोष्टीच जीव घ्यायला सुद्धा मागं पुढं पाहत नाही. आणि एकदा का निसर्गाचं खूप झालं ना त्याच्या पुढं कधीच कोणी जाऊ शकत नाही. कड्या झालेल्या घटनेला 4 वर्ष झाली पण डोळ्यातलं पाणी अजून माईंच्या आटलं नाही. आपल्या लोकांची आठवण आली की डोळ्यातलं पाणी आल्याशिवाय राहत नाही. कारण संसार केले होते काही काही लोकांनी, कितीतरी लोकांचा जीव गेला हो. आणि खऱ्या मोठी हानी सगळ्यात जास्त, लेकरं तर गेली, वयस्कर लोक तर गेली, पण सगळ्यात जास्त हानी तरुण वर्गाची झाली. ज्या तरुण वर्गाला अजून जग पाहायचंय तीच जर गेली असती काय किती मोठं दुःख आहे. म्हणून मी आपल्या या नारदाच्या गादीने एकच करेल, कडे मी जास्त बोलूही शकत नाही आणि गेलेल्या व्यक्तींना परत आणूही शकत नाही. पण या ठिकाणी उभा राहून एकच म्हणेल की जेवढी लोक आज आपल्यातून निघून गेली त्यांना या ठिकाणी सगळ्यांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली. आणि एकच म्हणेल की त्यांना फक्त पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी जागा मिळावी आणि नेहमी त्यांचा आशीर्वाद, त्यांचं प्रेम, ज्या ज्या लोकांची माणसं गेलीत ना त्यांच्यासोबत राहावं एवढीच या ठिकाणी प्रार्थना. तुकाराम 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 तुका